ईशमालंदे वल्लभम् पादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानेकदक्षम् श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां नमामि वेदान्तविदां स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनि जगदाभासु दावी मददासु प्रगटला करी. पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन माझे सद्गुरुनाथ श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून आमचे परमस्नेही सुधीर महाराज पाटील बाबा, आमच्या कक्षा कीर्तनकार ज्ञानेश्वरी ताई, सर्व ग्रामस्थ सर आहेत, खास करून महिला वर्ग, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो चाललेला उपक्रम आहे चांगदेव 65 आणि चांगदेव 65 अंतर्गत स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. भास आणि ग्रास या दोन विषयावर आपलं चिंतन चाललंय आणि त्यातला प्रगटला आणि लपाला जो आहे तो आता कसा कधी पूर्ण होईल ते काय पाहू आपण. जगताचा विचार करता भास आहे आणि त्याचा ग्रास आहे आणि जोचा म्हणजे परमात्म्याचा विचार करता लपणं आणि प्रगटणं आहे. अशा दोन भूमिका तिथे येतात. त्यापैकी भासावर आणि ग्रासावर चाललंय आणि भासाचा ग्रास कसा करायचा या चिंतनापर्यंत आपण आलोय. तुम्हाला जरी माहित नसेल तरी लक्षात आणून देतो, कारण आधी भास कळायला पाहिजे आणि त्याचा ग्रास कसा करावा, म्हणजे भासलेली वस्तू गिळावी कशी किंवा तिचा बाध कसा करावा याचं चिंतन या मुद्द्यापर्यंत आलं. आणि पुढे आता कसा वेळ आपल्याला स्वतः उपलब्ध होईल त्याचं प्रगटणं आणि त्याच्या प्रगटण्यात जगताचा ग्रास आहे आणि त्याच्या लपण्यात जगताचा भास आहे. प्रगटे तव तव न दिशे, लपे तव तव आभासे. प्रगटे ना लपाला असे न खोपता त्याचा विचार मांडतात. पुढे तिसऱ्या भूमिकेत सांगतात बहु जव जव होई तव तव काहीच नव्हे आणि काही न होणी आहे अवघाची जो. 3 ओव्यात चांगदेव 65चा संपूर्ण विषय गुंफण्यात आला. तशी तर चांगदेव 65 मला तुमच्या समोर मांडताना एक एक ओळी घेऊन पुढे जाता आलं असतं, पण तसं तुमच्या लक्षात आलं नसतं. म्हणून एकच ओळी, एकाच ओळीतला जो भाव आहे तो तुमच्या समोर संपूर्ण चांगदेव 65चा भाव प्रगट करण्याचा अल्पसा माझा प्रयत्न आहे. सगळ्या ओळीची माहिती नाही, कारण माऊलींचा उपदेश आहे, जगाच्या माऊली आहेत आणि ऐकणारा योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ. बापरे, काय सामर्थ्य चांगदेवाला यायचं. कुणी म्हणूनही चुकून चांगदेवाला काय कळत नव्हतं. कळते होते पण एवढंच कळायचं बाकी होतं. आणि ज्या दिवशी कळायचं बाकी आहे कळालं आणि ज्या दिवशी कळवून देणार आहे असं समजलं त्या दिवशी सगळं कळालेलं लोटून दिलेलं आहे. त्याग आणि वैराग्य चांगदेव महाराजांच्या शिका. ज्या दिवशी कळायचं बाकी आहे हे कळालं आणि ज्या दिवशी कळवून देणारा मग महावैष्णव ज्ञानोबायांचा स्पर्श झाला, कळालं हे कळवून देणारे आहे, खात्री झाली, त्या दिवशी अगोदर सगळं कळालेलं कचऱ्यात टाकून दिलं, संपलं, सोडून दिलं. एवढी मोठी गोष्ट आहे. 1400 वर्ष कमवलेलं होतं ते एका दिवसात आलं होतं का?
14 विद्या 64 कला अष्टांग योग एका समाधीच्या साधनापर्यंत पोहोचेपर्यंत 7 वर्ष गेली होती पुण्यामध्ये त्या निवरामध्ये. आणि हा सगळा अभ्यास हे सगळं रिद्धी सिद्धी 1400 वर्षाचं ते सगळं जवळ होतं. क्षणात उडवलं कारण कळवून देणारा सापडलाय आणि काय करायचं बाकी आहे ते लक्षात आलंय. दोघांचा मेळ घालण्यास दोघांचा मेळ बसवण्याचं काम म्हणजे चांगल्या उपासनेचा उपदेश आहे. त्याचीच आपल्याला गरज आहे. जे अनुग्रहित आहेत प्रबोधित आहेत त्यांच्यासाठी विशेष करून त्यांनी लक्ष द्यावं. इकडं प्रबोध म्हणजे काय काय उपदेश असतो श्री गुरूंचा आणि त्या तो शब्द नाही. हा श्री गुरु आपल्याला शब्द देतात. शब्द देतात का शब्दामध्ये बांधून शब्दाची शक्ती देतात. शब्दाची नाही शक्ती परमात्म्याची शक्ती. परमात्माच त्याच्यामध्ये तुम्हाला गुंफन केलेली आहे. पण परमात्मा असा देता येत नाही. देणे घेण्याची वस्तू नाही. संतांनी युक्ती केली. आता कसं तरी सांगावं. हो अप्रमेय प्रमेय भरली कशी कशी मिळवून जुळवणूक केलेली आहे. माऊली म्हणतात जे शब्दात आणता येत नाही पण अनेक शब्दात नाही आणलं एका शब्दात आणलं. आता काय करावं काय साधू संत. तो शब्द असा आहे की तो तुमच्या श्वासाचा उठलेला जो ध्वनी आहे त्या ध्वनीतून तयार झालेला शब्द आहे. आता किती सोपं केलं काय घ्यायची गरज नाही फुटफुटायची गरज नाही. सहज फक्त आधीचा ध्वनी बदलला का ते उलट गडगडा चालू होतं. आता आधी हळूच चालू होता आता त्याच्या उलट करून घेऊ. गती बदलली की ध्वनी बदलला आणि त्या ध्वनीचा शब्दाचा मूळ जो आहे तो ध्वनीतून शब्द तयार झाला. जनावर ध्वनीवर जगतात. ध्वनी ही भाषा आहे त्यांची. चिव 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 हा ध्वनी आहे. आता ध्वनीतून आपण तो शब्द त्यांना माहित नाही की एका ध्वनीवर सगळं जीवन चालतं त्यांचं. त्या बारक्या रेडकाला भूक लागली टॉय करणार पण टॉय मध्ये सगळं आहे. भूक लागली काय झालं सगळं आणि ती त्याच्या आईला कळत असत. ध्वनी एका ध्वनीवर त्यांचं काम चालतंय सगळं. माणसाचं तसं नाही. असा शब्द तयार होतोय आतमध्ये असा ध्वनी तयार आहे आणि त्या ध्वनीतून जो शब्द होतो त्या शब्दामध्ये जगताचा संपूर्ण व्यापक असलेला परमात्मा जो 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 या नावाने इथे आलेला आहे तो जो इथे बसवला तो आहेच अगोदर त्या शब्दामध्ये आणला आणि त्या शब्दाचा विस्तार म्हणजे चांगली उपासना. निव्वळ त्या शब्दाचा विस्तार. तो शब्द काय आहे काय सांगतो कसा आहे तो कसं त्याचं स्वरूप आहे कसं माझं स्वरूप आहे कसं तुझं स्वरूप आहे त्याचं तुझं स्वरूप एक कसं काय ते सांगणारं चिंतन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. देवाचं स्वरूप काय माझं स्वरूप काय आणि माझं देवाचं स्वरूप एक कसं आहे. तत्चं स्वरूप काय तोचं स्वरूप काय आणि तत् आणि त्वम एक कसे आहे हे सांगणारं चिंतन म्हणजे सांगणं. निव्वळ दुसरं काहीच नाही त्याच्यात दुसरा विषयच नाही. 65 ओळ्याचं चिंतन आहे. गोड चिंतन साधवण्याच्या निमित्ताने माऊलींच्या मुखातून आलं. अनुग्रह प्रबोधाचं काम तिकडे केलं नंतर या आधी उपदेश हे सगळं हे कळे ना मग म्हणजे चाल तिकडे तिथपर्यंत आलंय. चांगले सगळे फिरून आता आळंदीत पोचलेले आहेत वाघावर बसून. ते आता फक्त दंडवत घातले माऊलीने आलिंगन दिले आणि हे चांगले वागण्यात पाठवले आणि मुक्ताईकडे चांगल्याला पाठवले आणि मुक्ताई तपासून घेते आपल्या पद्धतीने. त्या दोघांनी दादानी आणि माऊलीनी म्हटलं ह्या ठीक आहे हे आपलं गिरायक आहे. आता मुक्ताबाईंच्याकडे पाठवले आणि मुक्ताबाईचं टेस्टिंग चालू आहे आता. असं कोणाला शिष्य कशाला करून घे तुम्ही लागवाल शिष्य. श्रीगुरूंनी करून घेतलं पाहिजे तुम्हाला शिष्य. शिष्य होण्याच्या लायकीत आला पाहिजे ना अधिकारात आला पाहिजे. शिष्याचा अधिकार असला पाहिजे ना. गुरुचा अधिकार आहे शिष्याचा अधिकार नाही. तो अधिकार तपासणं या भूमिकेवर तिथे ती भूमिका आलेली आहे. आणि मुक्ताबाई ही भूमिका तपासताना काय करताय तर चांगदेवाचं करते पण वाद करायचा आहे. चांगदेवाच्या कर्माचं त्यांना काही अडचण नाही. कोणाच्याच कर्माची अडचण नाही आणि कोणत्याच कर्माची अडचण नाही. कर्म प्रारब्धाचं आहे. प्रारब्धानुसार गुण आले गुणाची कर्म आहे. कर्माचा काय विषय कर्म ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आणि जसं प्रारब्ध असेल तसं गुण आले आणि गुणातून कर्म पुढे आले. कर्मातून आपलं गुणच प्रकट होतं आपलं सुद्धा. पण कर्माचा जो कर्ता आहे सगळेजण अडकले
ते करते म्हणजे आणि करता अडकला फळामध्ये. कर्म सगळे करतात. कर्मात अडकलोय का कर्मफलात अडकलोय आपण? भांडणं पगारावर नाही का भांडणं कामावर नाही? कर्मफलात अडकलं. कारण त्यांनी त्याचं कर्ते पण घेतलंय, त्यांनी त्याचं कर्ते पण स्वीकारलेलं आहे. मग आता कर्म तर होत आहे, त्याचं कर्ते पण मी घ्यायचं का त्या कर्त्यावर कर्ते पण टाकायचं? बऱ्याच वेळा असा विषय या बस ते पूर्ण बस बस पुढे बसा, पुढे बस बस टेकता येईल तुम्हाला. बस आपण म्हणतो करता करविता सगळा तोच आहे. मना पण त्याचं लक्षात कळवून घ्या. परमात्मा करता आहे का? परमात्मा कर्म आहे का? लक्ष द्यायचं बरं का. म्हणायला काय हरकत नाही, करता करविता तो आहे. तो करण्यातला नाही, करणे न करणे दोन्ही लावून प्रकृतीच्या स्थानी. प्रकृती काळाधीनी हृदय असतं जेव्हा प्रकृतीची येणे जाणे मानलेली येणे करता हान भोगणे प्रकृतीचा आहे. स्थूल सूक्ष्म स्थावर जंगमा प्रकृती भूतग्राम पाहुणे सांगणार हे प्रकृतीच आहे. अशीची भूत समुद्र गोसाविनी का ह्या गोसाविनीच आहे सगळं. हे कर्म सगळं गोसाविनीच आहे. कर्म सगळं मग कर्म गोसाविनीचे आहे आणि त्याचं कर्ते पण कोणाकडे असेल? चांगदेवाच्या निमित्ताने आपला कर्ता शोधायचा. आपला म्हणजे तुमच्यावर चाललेला, तुमच्या सत्तेने चाललेला. हा परमात्म्याशिवाय हे काहीच होत नाही. सिद्धांत वेदांताचा लक्षात घ्या. परमात्म्याशिवाय काहीच होत नाही, पण परमात्मा काहीच करत नाही. चांगला अंडरलाईन करून ठेवा. तो कशाला काय करेल? आणि त्याला काही करता येतं का? आणि काही करता येत असतो तो परमात्मा असतो का? आणि परमात्मा असतो त्याला काही करता येत असतं का? सत्ता आहे त्याची सगळी, त्याच्याशिवाय काय होत नाही आणि तो काही करत नाही. काल या मुद्द्यापर्यंत आलो. मग हे जे कर्म तर होणार आहे, लक्षात ठेवा. कर्म थांबणार नाही. हे तुले विहित कर्म सगळे जरी सांडवले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांची माऊली सांगत आणि सगळे कर्म बंद केले आणि इंद्रियांच्या कर्माचं काय करायचं? डोळा पाहायचं थांबवेल का मला सांगा? कधीतरी जोपर्यंत आहे तोपर्यंत थांबवेल का तो पाहायचं? उघडलं काय तर पाहणार दिसेल. बरं कान ऐकायचं बंद करेल का? नाही. नाक श्वास घ्यायचं बंद करेल का? नाही. जीभ चव घ्यायचं बंद करेल का? भूक लागायची थांबेल का तुम्हाला? तहान लागायची थांबेल का तुम्हाला? हात देवाण घेवाण करायचं थांबवतील का? पाय चालायचं थांबवतील का? हे धर्मी आहे. धर्म आणि धर्मी. डोळा धर्मी आहे. लक्ष द्या. तुमचाच डोळा बरं का. तुमचा डोळा धर्मी आहे आणि पाहणं त्याचा धर्म आहे. आणि धर्मी आणि धर्म जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत व्यवहार होणारच. आणि धर्म धर्मीला सोडून गेला की मेला. काय म्हणायचं? धर्म सूक्ष्म देह आणि धर्मी स्थूल देह. तुमचा डोळा आहे की नाही, डोळ्याचं पाहणं बंद झालं की समजायचं तो गेला. दिसणं बंद आहे बरं का. दिसणं अंगाला तो जिवंत असतो पण अंगाला पाहत असतो बरं का. जरी बाहेरचं दिसत नसतं तरी अंगाला काही दिसत नाही असं समजू नका. त्याचं त्याला आतलं दिसत असतं. त्याला एक दृष्टी असते. दृश्याची दृष्टी नाही पण आतली दृष्टी असते. दृष्टी असते. धर्म आणि धर्मी. धर्म आहे तो सूक्ष्म देहाचा आहे आणि धर्मी आहे तो स्थूल देहाचा आहे. म्हणून डोळे तिथेच पडलेले असतात, कान तिथेच पडलेले असतात स्थूल देहाचे, पाय तिथेच पडलेले असतात, हात तिथेच असतात, सगळं तिथेच असतं. पण पाय असून चालतं का ते? हात असून हलवतं का ते? कान असून ऐकतं का ते? डोळे असून पाहतं का ते?
नाकासून श्वास घेते का ते? कारण धर्म गेला सोडून तिथे. धर्मीची आणि धर्माची ताटातोड झालेली आहे. म्हणजे मरण आणि धर्माची आणि धर्माची एकत्र येणं म्हणजे जन्म. सूक्ष्म देह स्थूल देह एकत्र येणं जन्म. आणि पहिल्याच दिवशी विषय झाला आणि बाजूला होतंय. हा मग आपला विषय कर्म थांबणार नाही. जोपर्यंत धर्म आणि धर्मी एकत्र आहेत तोपर्यंत कर्म थांबणार नाही. मग आता आम्ही निष्कर्मी स्थितीला कसं जावं? कर्म तर थांबवू शकत नाही. निष्कर्मता म्हणजे कर्म थांबवणे असा अर्थ नाही. लक्षात घ्या. आता मी निष्कर्म झालो निष्काम झालो म्हणजे कर्म नाही. नाही निष्कर्मता म्हणजे कर्माचा करता बाद करणं. मी कर्मही करत नाही आणि मी त्याचा करताही नाही. न करण्यासारखा विषय नाही का? सोपा विषय आहे. तुमची कर्म आणि तुमचं कर्तेपण असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या कर्माचा बघा आपला जो रोजचा स्वभाव, मी केलं माझ्यामुळे झालं, मी जेवलो, मी चाललो, मी उठलो, मी गेलो, मी केलो माझ्यामुळे झालं, हा व्यवहारचा बोलण्यात असू दे असंच, पण समजण्यात असं नको असू. नाही का? हे माझं चिस्तव झाले का नो झाले चाले हो परी म्या काही केले आईशी जे सांगितले. मग हे केलेलं आहे हे कुठे मारायचं? 5 विषयाला धरून 5 कर्मेंद्रिये 5 ज्ञानेंद्रिये पंचप्राण अंतःकरण पंचक यांचं कार्य चालू आहे. ही यांची सामुग्री एकमेकाशी संबंधित आहे. ते अंतःकरण वृत्ती सगळे वृत्तीवर बसून बाहेर येतात. आज सतत चालू आहे यांचे कर्म. आणि त्या कर्माचं करते पण ते माझं नसताना मी माझ्यावर येतोय. आणि म्हणून मला या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागते. पण जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलं तर काय अडचण आहे? होय मला एवढा सगळं किचकटपणा, एवढं सगळं ऐकून माळ घालून नाम घेऊन काय खाणं पिणं सगळं बंद करून तुमच्या मागे लागून चिंतनाला बसून दुसऱ्या जन्माला गेलं तर काय ते घडतंय? बरं, जन्माचं दुःख जास्त आहे का मरणाचं दुःख जास्त आहे? आता बोलायला लागेल बरं का तुम्हाला. तुम्ही गप बसलाय की माझा घोटाळा होतो. हा, जन्माचं दुःख जास्त का मरणाचं दुःख जास्त? तुमचं मरून बी झालंय जन्मून बी झालंय का नाही? मेलाय का नाही याच्या अगोदर? माहित नाही. हा विसर पडलाय म्हणून बोलताय. पण आता म्हणायचं आहे की नाही? होय. मी तेच म्हणतोय, मरणाचं दुःख जास्त आहे का जन्माचं दुःख जास्त आहे? अंदाजानं सांगा. शास्त्र सांगेल ते सांगूच आपण. कोणाचं जास्त दुःख आहे? जन्माचं. बरोबर सांगितलं. त्याचं परिमाण असं लावलंय, एकदा मरणाच्या दुःखाचं त्यांनी हे केलं मापन. 1000 इंगळ्या चावल्यानंतर 1 इंगळी चावलेली असेल सर्वांना थोडीफार. विंचू तर सर्वांनी फटका खाल्लाच असेल. शेतातली माणसं आपण दणका देतोच कुठे ना कुठे. काही होतं प्रत्येकाला काय नाही काय नाही चटका बसलेला असतो. एक इंगळी चावल्याचं जेवढं दुःख आहे, अशा 1000 इंगळ्या चावल्याचं जे दुःख आहे ते एका मरणाचं दुःख आहे. मरण यातना. आणि जन्माचं दुःख त्याच्या 1000 पटीनं जास्त आहे. आठवण नाही एवढं. जन्माच्या वेळेस आपण कुठे असतो सगळे? आता काय हे बी आम्ही सांगावं का काय तुम्हाला? कुठे असतो? आईच्या उदरामध्ये. आणि आई बी कुठे असते? आईच्या उदरात. आईच्या उदरात आम्ही आणि आई आईच्या उदरात. सगळेच आईच्या उदरात. आई सकट तिथून आली सगळे. तिथं मस्त फॅमिली लावला होता की नाही? मस्त एसी कूलर बिलर आले. कसं काय होतं तिथे? घाण होतं. आठवतंय का तिथली घाण? भूक हात होता तिथे. लय वाईट वाटत असतं बोलल्यावर माणसा. काय 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 बाबा काय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आले. हर हमेद मुशे
रक्तमूत्र रसे वांती होऊनी असे लाजीरवाणे हे बहु बोलवणी असले हे बहु बोलणे नामरूपाशी येणे नाही का लाजीरवाणे याहून याच्यापेक्षा लाज नाही दुसरी ऐशी 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 अवकाळा पायपा देहाचा कंटाळा लाज पै निर्मळा निसुका गोड निसुका म्हणजे मूर्ख आपण बोलतो काय लापाट आहे निसुक आहे त्याला गोड वाटतं पण निर्मळ आहे त्याला लाज आहे जन्माला सगळ्यात मोठं दुःख आईच्या उदरामध्ये मातेची अवदर पुरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी मरती 9 मासावरी जन्म जन्मोनी मरती 2 गोळ्या आहेत त्या आठवड्यात एक गोळी गेली 9व्यात एक गोळी थोडा फरक आहे थोडा फरक आहे 2 पण सांग नाही कसं अशा बऱ्याच बरोबर आल्या त्या दिवशी पण सांग नाही कसं मध्ये चालते 9 महिने पचोनी विष्ठेच्या दाखली उकडून आणि मग बाहेर येत आपली हाडं तयार झाली ना तिथं उकळलेला आहे उकळून हाडं तयार झालेली आहेत आता काय करावं रक्तमांस उकळलं आणि त्याची उकळून हाडं तयार झाली लईच बरं वाटलं असं काय पण असा उलटा टांगलेला असतो बरं का सवचा नाही आता काय हे आम्ही सांगावं असं उलट टांगलेलं आहे त्याला आणि 7व्या महिन्यामध्ये त्याला जाणीव येत होती आणि प्रार्थनेला आधी असतं ते पण थोडं नेहमी येत आहे 7व्या महिन्यानंतर त्याला ते आता कसं वाटेल तुम्हाला समजा हा एक कल्पना करा तसं काही कोण करणार नाही काय ड्रमभर पाणी घेऊ पाणी कशाला गटवात उतरून ती विष्ट घेऊन भरू ड्रम गच्च आणि त्यात एक आहे काला 1 तासभर बसायला सांगू वरून झाकण टाकून कसं वाटत बसाल का छा म्हणजे महाराज भुगे झाला तुम्ही डोक्याला ताण आमच्या भजन कीर्तन चांगलं चाललं होतं हे असलं सांगायला आलाय का कसं सिसारी येते की नाही ऐकलं तरी कसं वाटतंय इथं राहून आलाय तिथं मुक्काम होता तुमचा किती महिने 9 महिने मुक्काम करून आलाय का आता त्याची पिळत वाटते परत जायचंय का तिथे मुक्काम करायचं महाराज तिथे कीर्तन प्रवचन आहे का तिथे काय तुम्ही नाही जायचं म्हटलं तर तिथे गेल्याशिवाय राहत नाही पण एकदा मुक्काम झालाय का किती वेळा मुक्काम झाला अशा ठिकाणी 84 लाख येऊन हा चांगला फिरत हे या जन्माचे आई वडील आहे आताचे आहे की नाही आपला विषय चालतो या जन्माचे ते आई वडील आहेत रेडको होतं तेव्हा कोण होते तुमचे आई वडील हा तुम्ही रेडको होतं तेव्हा कोण होते आई वडील सांगायचं काय हा मनस आणि रेडा आणि शिंगरू होण्यात शिंगरू होतं तेव्हा कोण होता आणि गाडवात पिल्लू बारक होतं तेव्हा कोण होते आई वडील हा मांजऱ्यात पिल्लू होतं तेव्हा आणि कुत्र्यात पिल्लू होतं तेव्हा लय कौतुक आई वडिलांचं आई वडील बदलत काही काय करा साधू संतांना हे दुःख कळालं पाहावे ना अरे सावध होईल का म्हणे आटव धरी यादीही नाहीतरी काय बरं हो पुढे मरशील ताडपाड मरतील म्हणून सांगितले शिव्या दिल्या आहेत की ना काय करा सावध एवढ्या इथेच फक्त संधी आहे बाहेर पडायची एवढा दरवाजा आहे बाकी कुठे काही संधी नाही इथे वर मग चुकलं की लगेच डुकर होऊन खायला जायचं लगेच कोतरा होऊन फिरायचं लगेच काय होऊन साप होऊन जायचं घरे गुणी रे गणे साप होऊन असेल होऊया काय दागिने करून ठेवलेत आयुष्यभराचे सापडायला साप नको आहे ना तिथे आसपास फिरायला तर माझ्या आहेत की नाही बरोबर धनाच्या आसपास असतात साप असं म्हणतात असली ते बारके कुठे फिरतात माहित नाही पण असली जे नागोबा असतात ते आपल्या धनाच्या आसपास राखण करत असतात म्हणून बाबा आपण किती सायाचं धन कमवलं ते राखण करायला साप कोणी यायला पाहिजे की त्यातलं काही नेता येत नाही काही नेता येत नाही का इकडचं तिकडे करता येत का काही नेता येत नाही स्वप्नातलं जागृतीत आणता येत नाही जागृतीत नाही एखादी गरिबी
खायला काय नाही. आता गरिबी असतेच ना, काय काय करा, मुलं बाळा मुलीच्या खायला काय नाही. आणि स्वप्न पडलं, स्वप्नात 1 करोड रुपये बाबा, आणि काय घर गाडी मोडत एकदम ॲस्टर गाडी आहे एकदम मस्त. हा काय नाही करू नको, हे तर काहीच करता येत नाही आपल्याला, हे इकडच इकडच फिरवायचं राहून वर काय जागा झालं. आणि जाग होऊन चापचायला लागले. काय आहे आता, काय आहे, सकाळी उठून कामाला गेले शिकवायला येत नाही ना त्याला. इकडचे पैसे तिकडे नेता येत नाही आणि तिकडचं वैभव आपल्याला इकडे आणता येत नाही. हे रोज सापला अनुभव आहे. आणि मग इकडचं तिकडे नेता येईल का? सत्ता बदल आहे ना. स्वप्न प्रातिभाषिक, हे व्यावहारिक, आणि पुढे जाऊन पारमार्थिक मधलं इकडे काय आणता येत नाही. इकडचं काय प्रातिभाषिक मध्ये नेता येत नाही. प्रातिभाषिक मधलं इकडे जागृतीत आणता येत नाही. आणि जागृतीत तिकडे नेता येत नाही. कुठलंच काहीच कुठेच हलवता येत नाही. ठीक, असं जन्मदुःख आहे. आणि ज्या जन्माच्या दुःखातून सुटण्यासाठी, जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी हे चिंतन करायचं आपल्याला, की हा विषय समजून घ्यायचा आहे आपल्याला. संसार करण्यासाठी हा जन्म नाही. इतर सगळे जन्म बाबा संसार करण्यासाठी, की सगळ्यांचा संसार चालू आहे. हा जन्म त्याच्यासाठी नाही. हा जन्म या संसार, या जन्म मरणाच्या राहाटीतून सुटण्यासाठी भगवंतांनी स्पेशल दिलेलं आहे, विशेष दिलेलं आहे. बुद्धीचं वैभव देऊन आपल्यापर्यंत पोहोचवले. श्री गुरु पाठवलेले आहे, संत पाठवलेले आहे, सगळी व्यवस्था केली. आळंदी, पंढरपूर, महात्म्यांचे अवतार झाले. सगळं साहित्य आपल्या समोर उपलब्ध आहे. सगळ्या त्यांच्या लीला उपलब्ध आहे. नामदेवराय पांडुरंगाची लीला उपलब्ध आहे. चांगदेवराय माऊलींची लीला उपलब्ध आहे. मोठमोठ्या लोकांनी श्री गुरूंच्या चरणाशी गेले आणि आपलं हित साधून घेतलं. आपुलिया हिता असे जागता, हे हित साधायचं आहे आपल्याला. हो, तुमच्या गावामध्ये, हो, मी काय त्यांचं कौतुक करणार नाही, काय काय नाही, तर वस्तुस्थिती माहीत व्हावी म्हणून सांगतो. माहीत असेल तुम्हाला की आज श्री गुरु या कधी आहेत, सुधीर महाराज पाटील. मला माझ्या माहिती, अजून कोण असेल तर मला माहित नाही, मी काही त्यांचं कौतुक करत नाही. पण तुमच्या जवळ असणार, सहज उपलब्ध होणार, लांब जायची गरज नाही. लांबचा गुरु काही कामाला येत नसतो, तुम्हाला अजून सांगतो. मोठा जरी असला तरी गुरु हा सहवासातला असावा लागतो. काम होऊन जातं आपलं. लांबचा गुरु काय कामाचा, वर्षांना एकदा दर्शन घेतलं काय उपयोगाचं आहे ना. इथे रोज सकाळी जाऊन प्रश्न विचारावे. हो, माझ्या दुःखाचं काय, माझ्या सुखाचं काय, माझ्या जन्माचं काय, माझ्या मरणाचं काय, माझ्या चिंतनाचं काय, माझ्या अनुभवाचं काय, माझ्या शास्त्राचं काय, सांगा. रोज लोक खाता येतं श्री गुरूंचं आणि त्यालाही आनंद वाटत असतो. गुरुजवळ म्हणून मी निर्देश केला. काही करायला लागत नाही, काही पैसे लागत नाही. बाकी सगळ्याला पैसे लागतात, पण याला पैसे लागत नाही, फुकट आहे. काही देवाणघेवाण करावं लागत नाही. वस्तू रूपाने या हृदयाचे फलद्रूप झाले ते बरोबर प्रक्षेपित करतात. समजून घ्यायचा विषय समोर. काहीतरी असेल भाग्य म्हणून सगळी व्यवस्था झाली. हो, काहीतरी तुमचं भाग्य फळाला आले असेल. पहा कसं जमतंय ते. 25 सप्ते झाले, 400 कीर्तनकार मार्गी लावले. 25 सप्ते, 50 सप्ते, 5 गुणिले 8 पकडूया ना आपण. 50 सप्त्यांचं गणित लागलं काल बोलता बोलता. आणि एका सप्त्यात 8 कीर्तनकार, 5 गुणिले 8 400 झाले की नाही. आणि मध्ये मध्ये श्राद्धाचे वगैरे अशी इकडे तिकडे 10 होतात का. आणि 2 ते हा पुण्यतिथीचे 2 आणखी, ती अजून 2 झाले, म्हणजे 500 कडे गेली संख्या. आणि मध्ये श्राद्ध, वार्षिक, ते पूजा ती आणखी वेगळे, म्हणजे 1000कडे संख्या गेली असेल. 1000 वक्त्याला मार्गी लावून घ्या. आमचे कान अजून निश्चय नाही झाला नाही, अजून विचार चालू आहे. अजून एखाद्यानं म्हटलं ना आपण काय घेता का, नाही म्हणजे अजून टाइम आहे आमचा. तुझे दात पडले कानाला ऐकायला येणार कशात, ती म्हणजे अजून माझा टाइमच आहे. आधी आता टाइम कधी यायचंय मला सांगा. आपला टाइम कधी यायचा आहे. आणि आपल्याला आपला टाइम माहित आहे का. तुम्हाला तुमचा टाइम माहिती आहे का. आता मी उठल्या बसल्या लगेच घरी गेल्या
झोपेच्या झोपेत उठल्या उठल्या कधी बी खटका, काय त्याला वयाचं बंधन आहे का आधार पाहिजे, काय नाही, असंच चालतंय उठावं. आज कधी बी काय बी होऊ शकते. वेळ नाही आपल्यामध्ये, वेळ आपल्या हातात नाही. आहे तो वेळ आपला आहे, आहे तो क्षण आपला आहे. आपल्याला भविष्याच्या भरोशावर जगायची सवय झाली. कशावर जगतोय आपण? उद्या 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 अजून चांगलं होणार आहे, उद्या अजून चांगलं होणार आहे, उद्या अजून चांगलं होणार. उद्या इथे बसलेले उद्या कधी बघितलंय का सांगा आतापर्यंत? बाबा उद्या बघितलं का? उद्या बघितलं का? जगणं कशावर चाललंय? उद्यावर चाललंय. त्याला कधीच बघितलं, कुणीच बघितलं नाही. कोणाच्याच आयुष्यात उद्या आला नाही. आज सगळं चाललंय ते उद्यावर चाललंय. कुठे उद्या आहे तो आपला श्वास आहे, गेला गेला संपलं. हा देह आणि हा श्वास फार अनमोल गोष्ट आहे, लक्षात घ्या. कळकळीने सांगता तो साधू संत समजून घेणं विषय समजून घेतला पाहिजे. काही लागत नाही त्याला, शिकलेलाच पाहिजे असं काही नाही. अडाणी माणसाला काही नाही शिकलेलं त्याला काही कळत नाही. कळतं ना, असं कसं नाही. त्याच्याकडे शहाणपण असतं, म्हणजे शिक्षण नसेल त्याला नसतील ग्रंथ वाचता येत, पण हित कळतं न शिकलेल्याला सुद्धा. काही काही शिकलेले अडाणी असतात आणि काही काही अडाणी शिकलेले असतात. असा आमचा अनुभव आहे. तुमचा आहे की नाही आम्हाला माहिती. बाबा किती शिकलेले अडाणी दाखवू, शिकलेले आहेत पण शहाणपण नाही, आणि न शिकलेले आहेत पण शहाणे आहेत. सगळं शिस्तबद्ध रीतीने चालणारे माणसं. काही शिक्षण नाही पण शिकलेल्याला मागे घेऊन जातात ओढ. असे शिक्षण आणि शहाणपण जरी एकत्र चालत असल्या तर बऱ्याच ठिकाणी विरोध सुद्धा आहे. शिकून शहाणा झाला व्हायला पाहिजे, पण बऱ्याच ठिकाणी झाले बी, पण सगळेच झाले असं नाही. शिकून पुन्हा अडाण्यात गेलेले आहे आणि काही अडाणी माणसं शिकलेली काही त्याची गरज नाही. काही इथं यायची गरज नाही. काय आहे मला सांग, काय मोठं काय संस्कृत एक 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 तुमच्याकडे दिलं जातं. आणि तेवढं जे तुमचं चाललंय ते तसंच चालू द्यावं. कसं चालवायचं, कसं चाललंय त्याच्यावर लक्ष कसं द्यायचं. अहो परमार्थ काय एवढा परमार्थ आहे हे त्याच्यावर का ते सगळा पसारा काय. डोळे बंद केले तर आतमध्ये चालू जाईल. आणि ते चालू आहे आणि ते चालवणारा जो आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं. जो दिसत नाही त्याला अलक्षाकडे लक्ष द्यायचं. तुकडं दिसतोय तेव्हा, पण माध्यम दिलं श्वासाचं, माध्यम दिलं बुद्धीचं, माध्यम दिलं मनाचं, माध्यम चित्ताचं दिलं, माध्यम अहंकाराने त्याला धारण करायचा प्रयत्न करायला सांगितलं. कर. हे असं साधं आहे, सोपं आहे. तुम्ही मोठ्या मोठ्या ग्रंथाकडे जाऊ नका. सोपं आहे तुमच्यासाठी आहे. यातला एक बी शब्द तुम्हाला कळणार नाही असा नाही. आम्हाला कळण्यासाठीच साधू संतांनी ग्रंथ लिहिले, आणि जे कळत नाही ते सांगण्यासाठी असे महापुरुष आपल्या समोर आहे. तुम्ही आता तुमच्या समोर मोठे झाले म्हणून आपल्याला वाटतं आपलं जे त्याला काय तसं नाही. आपलंच आहे, पण काही बदल झाला, काही त्यांची तपश्चर्या आहे. स्तुती नाही करत, वस्तुस्थिती आपल्याला कळावी म्हणून मुद्दा मला सांगावं असं वाटतं. लांब जायची गरज नाही, जवळच आहे. असो विषय आहे आपला. मुद्दा जो चालला होता, जन्माचं दुःख जास्त का मरायचं दुःख जास्त. ताईने आमच्या सांगितलं जन्माचं दुःख जास्त, आणि जो आता मरणार आहे तो पुढे जन्माला येणार. बरोबर की? ज्यांनी इथं आपलं मरण मारून टाकलं, आणि मरण कशामुळे आहे? हो, देहाचं मरण ठरलेलं आहे. तुम्ही मरू नका. देह मारकाच आहे, तो मरणारच आहे, त्याची काही चिंता करायचं कारण नाही. देहाच्या कर्मापासून आणि त्याच्या कर्त्यापासून ज्या क्षणी तुम्हाला वेगळं व्हायची युक्ती तुमच्या हातामध्ये आली, काम तुमचं पुढे चाललं म्हणून समजायचं. काय काळजी करायची? तुमचं श्रेष्ठत्व तुमच्या लक्षात येईल. या देहामध्ये हे सगळं चक्र चालवण्यासाठी काही देवता उपस्थित आहेत. त्या देवता, आणि त्या देवता तुमच्या आधाराने आहे की नाही? तुमचा डोळा आहे, डोळा सांगतो जरा लक्ष द्या. मी वही पेन सांगितलं पण विसरला वाटतं. बरं काय उद्या माणसं लय हुशार बरं का बाबा. कोण लिहित नाही, कोण काय नाही. असेच कीर्तन लागलेलं वाटेल ते सांगून गेले विचार. आम्ही ऐकत लक्षात राहत नाही म्हणून लिहावं लागतं. आपली बुद्धी कशी आहे? पोकळी आहे, गळकी बुद्धी आहे, फुटकी आहे. सगळं गळून जातं खाली लगेच. मी टाकताच ते गळत असतं खाली. नंतर उद्या बघावं तर काय मोकळच नसेल.
हा डोळा आहे की नाही डोळा, त्या डोळ्याची देवता सांगेल का कोण? सूर्य. वा, सूर्य देवता आहे. आणि तिथं सूर्य नसेल तर डोळा असून कसा आहे तो? हा, सूर्याने अनुग्रहित आहे तिथे. सूर्य देवता तिथे कार्य करत असतील. सूर्य तुमचा कान आहे, कानाची देवता आहे. तुमचा कान आणि देवता तुमच्या लक्षात ठेवा. त्याला नैवेद्य दाखवायचा या सगळ्या देवतांना पुढे जाऊन. आणि काय नैवेद्य लागतो तो मी सांगणार आहे. आणि रोज दाखवत चला. तो नैवेद्य तुम्हाला करता येणार नाही. श्री गुरु सांगतील कसा करायचा आणि कसा दाखवायचा. तो प्रसन्न होतील. तथास्तु म्हणतील त्या देवता. हा, म्हणून लक्ष द्या. सूर्य, डोळ्याची कळाली सूर्य, कानाची दिशा. वा, कानाची देवता दिशा देवता आहे. जिभेची तुमची जीभ तिथं बरोबर देवता. पटकन लक्षात घ्यायचं आपलं. जिभेला देवता आहे. वरती वरून देवता. सतत पाऊस आहे, सतत पाणी आहे तिथे. वरून देवता आहे. हा, नाकाची देवता आहे. नदी. काय 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 सांगू आम्ही घातून असं. नाकाची देवता अश्विनी देवता. नदी म्हणाला म्हणलं शेपुड्याचं नदी. ते काय गंमतच आहे सगळं. मी काही जिल्ह्याची वरून सांगितलं उंदर म्हणजे नदीच्या असेल तर काही चुकलं नाही अनुमान. पांडुरंगा. चला, हे 5 पंच ज्ञानेंद्रियांच्या 5 झाल्या देवता. सूर्य, अश्विनी कुमार, जिभेची वरून देवता, जिभेची, कानाची दिशा सांगितली. हा, एक राहिली ना त्वचा. याची देवता. त्या त्वचेला एक देवता आहे, वायू देवता. वायू देवता कळतं की नाही? स्पर्श होता की नाही? वायू देवता कळत्या. वायू देवतेचा अनुग्रह आहे. पंच ज्ञानेंद्रियाच्या पंचदेवता झाल्या. पंच कर्मेंद्रियाच्या देवता. त्यात हात घेऊ. हाताची देवता इंद्र आहे. बरोबर. हा, इंद्र. काही मागे पुढे झालं करेक्शन कर. आजच्या कीर्तन कराय तुम्हाला ऐकायला मिळालं. स्तुती करतो मी. आहेच मला माहिती आहे. आणि भरपूर सत्संग केलेली कधी मला कल्पना हातावर बोलत चांगला असो. हाताची, तुमच्या हाताची देवता इंद्र आहे. इंद्राची पूजा करायला बाहेर जायची गरज नाही बाबा. लक्षात आलं ना, सगळे इथेच आहे. पिंडी, देहस्थिती, ब्रह्मांडी पसारा. हा, पिंडामध्ये सगळं आहे. हो. हाताची देवता इंद्र आहे. पायाची देवता. मला एखादी प्रश्न विचारला म्हणजे पायाच का बरं पडतात? पायाच्याच बरं का बरं पाया पडतात, हाताच्या का बरं पाया पडत नाही? काय हा, अरे म्हणजे पायाच्या कोण तुझ्या पाया पडत नाही? पायाच्या त्या अंगठ्यामध्ये विष्णूचा वास आहे, वामन देवता आहे. आणि त्या विष्णूच्या पाया पडण्यासाठी तुझ्या पायावर डोकं ठेवायला लागतं. तुझ्या कोण पायाच्या पायावर डोकं ठेवायला? कुठनं आला भरून पाय घेऊन? तुझ्या तिथे विष्णूचा वास आहे त्या अंगठ्याच्या, म्हणजे अंगठ्याच्या अंगठ्यावर डोकं ठेवतो. लक्षात ठेवा. म्हणून रीत आपण पाया पडतो बरोबर, पण माहिती पाहिजे कशाचं दर्शन. पायाचं कोण दर्शन करतो? आणि हे म्हणतो माझ्या कशाला पाया? तुझ्या कोण पडत नाही, तुझ्या बी नाही पडत आणि तुझ्या पायाच्या बी नाही कोण पडत. तिथं विष्णूचं स्थान आहे, म्हणून आम्ही तिथं डोकं घेतो. सगळ्यांचंच तिथे आहे स्थान. बरं, साधू संतांच्या तिथे प्रगट झालेलं आपलं सामान्य, म्हणून आपल्याला त्याचं ज्ञान आहे. पायाची देवता विष्णू वास करतो तिथे. नंतर वाणी, कर्मेंद्रियाचं क्षेत्र ना, वाणीची देवता अग्नी, अग्निदेव आहे वाणी. आता मी परत विचारतो बरं का, तुम्ही सांगा एक सगळे जरा असे प्रश्न विचारले की तुम्ही जरा थोडं मागे पुढे करता. लक्ष ठेवायचं.
आणि खालची दोन जे आहेत ते उपस्थ आणि बुध. बुधाची देवता जी आहे ती यम देवता आहे, तिथे राहते. यम तुमच्या तिथेच राहतो बरं का. यम आला आणि गेला असं नाही, ती तिथेच असतो वास्तव्याला. तिकडचं आटपलं की ते घेऊन जातं ते मटेरियल. आणि त्याची हालत अशी होते ताई, ज्यावेळेस काहीच न्यायला राहिलं नाही त्यावेळेस काय मोकळत जातं ते. अरे काय मी इथे निराकार बसून घेऊन गेलो, माझं मटेरियल दे, बरंच मारून टाकलं, सूक्ष्म देह पार करून टाकला, वासना घालवली, कर्म घालवलं आणि पापुल्य घालवलं. आता नेऊ काय नाही, जीवपणाच बाद केलाय ते श्री गुरुच्या हातामध्ये. आता काय नाही हवं याचं, काय न्यायलाच नाही, मरणच मरून गेलो. बाबा तू बोलायचं अनुभवायचं काय गोड चिंता. हे करता येतं बरं का आपल्याला, आता हे जमतं आपल्याला आणि त्याच्यासाठी हा देह आहे. तेवढी व्यवस्था आहे आपल्यामध्ये. बुधामध्ये राहतं तुमच्या यमदेवता आहे. मग गंध लावण्याची जी पद्धत आहे ना बाबा, ही शास्त्रीय पद्धत आहे. इथे 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 इकडे इकडे इथे कुठेच नाही जमलं तर इथे इथे सगळ्यांचं सेंटर पॉईंटला येतात त्या ठिकाणी. किंवा इथे पण ब्रह्मरंध्रात पण सगळे एकत्रित येतात, कारण त्यांचा सेंटर पॉईंट आहे ना. त्यांना त्या देवांचा देव आहे ना, तिथं देवादी देव आहे ना, बसलाय ना आतमध्ये, तिथपर्यंत जायचं आपल्याला. आणि जे उपस्थ आहे, जे मूत्ररंध्र जे आहे तिथे प्रजापती देवता आहे, उत्पत्तीची देवता आहे ती प्रजापती आहे. किती देवता झाली आणि किती इंद्रिय झाली? 10 झाली ना. 10 देवता आणि 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय 10 आणि 10 देवता, 10 इंद्रियांच्या 10 देवता झाल्या. अजून 2-4 देवता आहेत. अंतःकरण चतुष्ट आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनाची देवता चंद्र, वा बरोबर. बुद्धीची देवता ब्रह्मदेव, सरस्वती नाही ब्रह्मदेव. चित्ताची देवता विष्णू, वसुदेव. विष्णू पायाकडे जातो, वसुदेव हा भगवान श्रीकृष्ण, भगवान नारायण. चित्ताची देवता. आणि अहंकाराची देवता मी 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 अहंकार सगळ्यांना धारण करणारा. माझी देवता कोणती? अहंकाराची देवता कोणती? महादेव, बरोबर. बरोबर, शंकर, भगवान शंकर. अंतःकरण चतुष्टायाच्या ज्या देवता आहेत 4, अहंकाराची देवता भगवान शंकर, चित्ताची देवता वासुदेव, बुद्धीची देवता ब्रह्मदेव आणि मनाची देवता चंद्र. आता परत विचारू का पटापटा? नको विचारायला? तुम्ही सांगितलं विचारतो, नाही तर नाही. माझं पाठ होऊन जाईल तुमच्या विचारण्याच्या नादात. माझं लय काम होतं बरं का तुमच्यामुळे. तुमचं काय होतं मला माहित नाही, पण माझं मात्र उजळून जातं. म्हणून तुमच्या चरणी दंडवत आहे आम्ही. असं जाव करायचा. तुम्हाला एखादी गोष्ट कळली तर पुन्हा कळेल, पुन्हा ऐका, पुन्हा सांगणारे आहेत महाराज. विचारा, येतात कीर्तनकार. कीर्तनकारांना मी विचारायला असलं काय तर तेवढं असलं कोणी सांगितलं तुला? कीर्तनकारला जाऊन देतात का? त्याला येत नसलं ना ह्यानं दंगत काढतात. असलं विचारायचं नसतं कीर्तनकार कीर्तनात. बरं संपल्यानंतर नाही, आम्हाला जायचं असतं, लवकर उशीर झालाय, लवकर द्यायचं आहे असं. मला काय निंदा संधीचा विषय नाही आपला. परत एकदा रिपीट करू आणि मग पुढे जाऊ. नाही आलं तरी सांगा, काय हरकत नाही. सांगा. डोळा सूर्य, हा पुढे नाक अश्विनी कुमार, जीभ वरुण, हा कान दिशा, त्वचा त्वचेची देवता वायू, वा फटाफट झालं. हा हाताची देवता, पायाची देवता विष्णू, हा पुढे वाणीची देवता अग्नी, हा बुधाची देवता यम, उपस्थाची देवता प्रजापती, हा झाले का सगळ्या. मनाची देवता चंद्र, हा बुद्धीची देवता ब्रह्मदेव, हा ब्रह्म नाही ब्रह्मदेव म्हणून ब्रह्मदेवाचे देव. हा ब्रह्म आणि ब्रह्मदेव या 2 भूमिका वेगळ्या आहेत बरं का, नाही तर घोटाळा करा. ब्रह्मदेव वेगळा आणि शुद्ध ब्रह्म वेगळं. हा या 2 भूमिका वेगवेगळ्या आहेत. गोंधळ व्हायचा, नावात साम्य येतं म्हणून. चित्ताची देवता वासुदेव, हा चालतंय, काय हरकत नाही. आणि अहंकाराची देवता महादेव, हा शंकर, भगवान शंकर. झाल्या 14 देवता, 14 इंद्रिय,
14 इंद्रिय म्हटलं तर काय हरकत नाही. 14 इंद्रिय आणि त्यांची कार्य आहेत वेगवेगळी, ते कार्य करतात. आता ते तुमचं तुम्ही पहा, मला विषय पुढे पुढे घेऊन जाईल. माझा आज कर्म करतेचा तरी विषय मला पूर्ण करता आला तर फार बरं होईल. मला करता भाग करायचा आहे कर्मातला. हा, ही युक्ती आपल्या सगळ्यांना साधायची आहे. निष्कर्म कर्म तर करायचं, दणकून करायचं, प्रारब्ध संपेपर्यंत कर्म करा, मरेपर्यंत कर्म करा, उठून झोपेपर्यंत कर्म करा, सुट्टीच द्यायची नाही. पण करता नाही पाहिजे. कर्त्यांनी घोटाळा केला, कर्माने नाही घोटाळा केला. कर्म होईलच, कर्म करायचंच, कर्माला सुट्टी नाही द्यायची. पण करता मात्र बाद करता, चिंतन करून करून, साधना करून करून कर्त्यापासून मी वेगळा आहे अशी भूमिका आपल्याला साकारायची. चला, काल एक मी काहीतरी सांगितलं होतं. काल आपला विषय कुठे आला कोण सांगेल का? ताई कुठे गेल्या? आहेत ना? काल कुठेतरी आलो होतो मी. आकाशाचं कुटुंब चालू होतं. वा, हाय, सांग सांग दादा, तूच सांग. आकाशाचं कुटुंब सांग. हा, आकाशाच्या सत्वगुणापासून अंतःकरण. अंतःकरण म्हणताना फक्त स्फुरण घ्यायचं, कारण अंतःकरण म्हणताना ते बाकीचे पण 4 असतात तिथे, बरं का. मन, बुद्धी, चित्त, अहंकार अंतःकरणाचे परिणाम आहे, असं लक्षात ठेवायचं. बस, एखादा माणूस आढळू शकतो, नुसतं अंतःकरण आहे का, मन, बुद्धी, चित्त, अहंकार कुठे ठेवशील? कोणाला उत्तर द्यायचं नाही, पण माहिती असावं आपल्याला असं. कारण माणसं जर आता त्यांना बरं वाटतं कोणाला तरी अडवायला, कोणातरी पराजय कर. आणि आपल्याला असं पण वाटलं की नाही आपल्याला परीक्षा घेतोय, त्याला सांगायचं मला काही येत नाही, तुम्ही हुशार आहात, तुम्ही सांगा, आणि तुम्हाला येत नसेल तर गप बसा. डोक्याला ताण करणारे लई माणसं असतात, त्याला काय काय घेत नसतं, पण उगीच तुमची परीक्षा घेतात. हे कसं, ते कसं, तुम्हाला हे येतंय का, ते येतंय का, अमुक येतंय का, काय रामायणाचं विचारेल, काय महाभारताचं विचारेल, काय चंद्रावरचं विचारेल, कुठलं बी काय विचार, कुणाच तर ऐकलेलं असतं त्याला काही असं. आपली परीक्षा घेणारे फार असतात, काही येत नाही सांगायचं आपल्याला. असं पुढे आलो होतो. हा, सांग. सत्वगुणापासून, आकाशाच्या सत्वगुणापासून अंतःकरण. हा, गुणाचा प्रादुर्भाव आहे. पहा, सगळं गुणाचं कार्य आहे. माया आणि मायेचे 3 गुण, सगळे गुणात आहोत आपण. कुठलीही वस्तू ज्या 3 गुण आहेतच ते, सगळ्यांच्या 3 गुण आहेत. 3 गुणांनी सगळ्यांना व्यापलेलं आहे, आणि 3 गुणाचंच पुढचं कार्य आहे. सगळं कार्य 3 गुणात आलेलं आहे. आकाशाच्या सत्वगुणापासून अंतःकरण. हा, पुढे व्यानवायू. पंचप्राणातला व्यान घेतला आपण. हा, व्यानवायू का घेतला माहितीये? वृत्ती जेव्हा शब्द या विषयाकडे जाते तेव्हा व्यान या वायूवर बसते, आणि व्यान वायूवर बसून टुनटुन करत कानापर्यंत येते, कानातून बाहेर पण. कान ज्ञानेंद्रिय आहे ना, आणि कानात बसून त्या शब्दाला व्यापते आणि शब्दाचं ज्ञान करून आत घेऊन जाते व्यानावर बसून. व्यान हे तिचं वाहन आहे, म्हणून व्यान घ्यायला लागते. शब्दाचा व्यवहार करताना वृत्ती व्यान या प्राणावर बसून बाहेर पडत असते, कारण तिला स्वतंत्र येता येत नाही, प्राणशक्ती लागते, वृत्तीला धक्का मारायला लागतो, आणि वृत्तीला धक्का देणारा वायू आहे. बसून वर आणणारे, खाली नेणारे. परत हे रोजचं चालू आहे की नाही, वर खाली वर खाली वर खाली. हा, विषय येईल पुढे तो. वृत्ती कशा पद्धतीनं हे जगत, भासाचा जो भाग आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा. हा, चला. कान. हा, ज्ञानेंद्रियातून कान. हा, कान कोणत्या गुणापासून झाला ज्ञानेंद्रिय? रजगुण अर्धा आणि सत्वगुण अर्धा, दोघांच्या अर्ध्या अर्धेपणामध्ये ज्ञानेंद्रिय पुढे आले, म्हणजे कान आला पुढे. हा, पुढे अजून वाणी. बरोबर, पंच कर्मेंद्रियातून वाणी घेतली. हा, कर्मेंद्रिय कोणत्या गुणापासून झाली? रजगुणापासून. रजगुणाचा परिणाम, आकाशाच्या रजगुणाचा परिणाम म्हणजे कर्मेंद्रिय, त्यातली वाणी घेतली आकाशाची. हा, पुढे विषय, पंचविषय. पंचविषय मधला शब्द विषय हा आकाशाशी. हा, तो कुठल्या गुणाचा आहे? तमोगुणाचा. हा, एकच राहिला ना आता, तमोगुणाचा परिणाम. विषय सगळे कोणाचे आहेत? तमोगुणाचे आहे. हो, कर्मेंद्रिय रजोगुणाची, एकत्रित ज्ञानेंद्रिय. हो, पूर्ण जो वायू आहे तो रजोगुणाचा आहे, पुन्हा अंतःकरण आहे ते सत्वगुणाचा आहे. ही एक फॅमिली झाली. आता याच्यातला शब्दाचा जो व्यवहार होतोय, आता लक्ष द्या बरोबर, कालचाच झालेला विषय पुढे जाण्यासाठी म्हणून घेतला.
शब्दाचा व्यवहार होतो, काय भांडणं झाली, काय मारामाऱ्या झाले, माझं बोलणं ऐकणं, हा जो व्यवहार चाललो, हे कर्म घडतंय. मग आता या कर्माचा कोण करताय? तुम्ही म्हणता मी ऐकतो, मी म्हणतो मी बोलतो. तुम्ही काय म्हणता? मी ऐकतो आणि मी काय म्हणतो? मी बोलतो. माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला ऐकायला येतं आणि तुम्ही म्हणता आम्ही ऐकतो म्हणून तुम्ही बोलता. तुम्ही नसाल तर माझं काही चालणार नाही. तुमच्यातलं कुणीही तो येऊन बोलेल, पण ऐकणारा महत्वाचा. श्रोता श्रेष्ठ आहे बरं का वक्त्यापेक्षा. आजी उजवली वक्तृत्वता प्रज्ञाकांता, बोला एवढा श्रोता जोडल अशी. श्रोता पती आहे आणि वक्ता पत्नी आहे, असं नातं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तेव्हा श्रेष्ठत्व हे आहे. श्रोता श्रेष्ठ आहे वक्त्यापेक्षा. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोतेविन. श्रोता नसेल तर वक्त्याचं काहीच चालत नाही. श्रोत्याच्या अवधानावरती वक्ता चालत असतो. म्हणून माऊली अवधान मागतात, तरी अवधान एकले दिजे. माऊलींच्या लक्षात आलं, सगळी तज्ञ बसलीत महाराज मंडळी, यांना कसं म्हणावं लक्ष द्या. नाही नाही म्हणे, तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती. माऊलींचे लय मस्त आहे ते 9व्या अध्यायातलं त्यांचं जे प्रस्तावना आहे ना, पाहायची. काय विनवणी केली नंतर. पहिले म्हणे लक्ष द्या, तसं बोललो की काय असं त्यांना वाटलं, यांचा उपमर्द होतो काय. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, बालक बापाच्या ताटी रिगे, वाकुडा विचुका पाऊली, तान्याचे लागत झटे, काय वापरल्या आणि सांगितलं असं जरी असं तरी लक्ष द्या, कारण तुमच्या लक्षावर माझं बोलणं चालू आहे. असा गोड संवाद आहे तो. लक्ष दिलं की आपल्याला कळतं. ही माऊलीची युक्ती आहे. त्याचं लक्षात आलं, घेणं लक्ष मागितलं आपण. रागेल नाही एखाद्याला. आता मी एखाद्या मोठ्या महाराजांना म्हटलं, महाराज लक्ष द्या ना इकडे. महाराज म्हणजे याला काय येते, मी तर महाराज आहे, मला लक्ष द्यायला सांगतो. तसं होऊ नये म्हणून माऊली सांगतात, पाया पडतो पण लक्ष द्या, कारण तुमच्या लक्षावर आमचं बोलणं आहे. असं सुंदर विनवणी कशी करावी साधू संतांना, संत महात्म्याने, श्री गुरुंना तो उपाय सांगितले. चला, या आपला जो आता व्यवहार चाललाय कर्माचा, काहीतरी बोलतच असतो, काहीतरी आपण ऐकतच असतो. दिवसभर काहीतरी बोलत असतो, काहीतरी ऐकत असतो. काय काय भांडत असतो, तिकडनं भांडणारा एक आणि इकडनं भांडणारा एक. हा, एकदा हे त्याचं ऐकतो आणि एकदा तो ह्याचा ऐकतो आणि दोघांचं बोलणं चालू जातं. आणि वेग आला की दोघे बी बोलतात, कोणच कोणाचं ऐकत नाही. आणि बोलणं संपलं की मग हाताचं पायाचं काम सुरू होतं. असो, तिकडे काय जायचं काम नाही आपल्याला. मुद्दा संपत नाही तर तिकडे काय जायचं काम आहे आपल्याला. असो, मग हा जो आपला बोलण्याचा व्यवहार चालू आहे, ऐकण्या बोलण्याचा दिवसभर, त्याचा करता कोण आहे? हा, त्याचा करता अंतःकरणावर टाकायचा. त्याचं कर्तव्य पण कोणाला गेलं पाहिजे ना, कुठून तरी. कुठून स्फुरण झालंय तुम्हाला? त्या अंतःकरण वृत्तीपासून स्फुरण झाले आणि त्या वृत्तीने हा सगळा ते कर्तव्य पण घेतले. आणि या सामुग्रीचा प्राणाचं साह्य घेतलं, वृत्तीचं साह्य घेतलं, त्याच्यानंतर पुढे कानाचं साह्य घेतलं, वाणीचं साह्य घेतलं, शब्दाचं साह्य घेतलं आणि व्यवहार झाला. आणि त्याच्यात हा जीव जो आहे तो काय म्हणतो? मी बोललो, मी ऐकलं. हे झालं कोणाचं? यांचा व्यवहार झाला. केला कोणी? याने केला. आणि श्रेय कोण घेतोय? जीव. हा, तुम्ही जीव आहात, तुम्ही अंतःकरण आहात का, तुम्ही प्राण आहात, व्यान आहात का, तुम्ही कान आहात का, तुम्ही वाणी आहात का, तुम्ही शब्द आहात? पुन्हा, तुम्ही जीव आहात, तुम्ही अंतःकरण आहात, तुम्ही आकाश आहात का, तुम्ही व्यानवायू आहात का, तुम्ही कान आहे का, तुम्ही वाणी आहे का, तुम्ही शब्द आहे? काय आहे तुम्ही? अरे यातलं तुम्ही काहीच नाही. यातलं तुम्ही काहीच नाही. जो बी तुम्ही नाही. बापरे, चिदावास तरी तुम्ही कुठले का? तर भासलेलं आहे. या सगळ्यांना पाहून याच्यापासून वेगळे असणारे तुम्ही, हे तुमच्याशिवाय नाही आणि हे तुम्ही नाही. हे तुमच्याशिवाय काय करत नाही आणि तुम्ही काही करत नाही. करणं सगळं यांचं आहे आणि सत्ता तुमची आहे. तुम्ही कर्म बी नाही, करता बी नाही. त्याच्या अगोदर त्या सांगितलेल्या देवता, हा तो एक विषय सांगायचा राहिला. कोणाच्या सत्तेवर आहेत त्या देवता? आत्मसत्तेवर आहे.
तुम्ही तिथं नसाल, तुमची जर आत्मसत्ता नसेल तर या देवता तिथे राहू शकत नाही. त्या देवता तुमच्या सत्तेवर आहे, तुमच्या देहातल्या तुमच्या सत्तेने कार्य करतात. त्यांना काय लागतं, त्या केव्हा प्रसन्न होतात. लक्ष द्या आता बरोबर. कोणता नैवेद्य दाखवल्यानंतर देहातल्या देवता प्रसन्न होतील. चांगलं लक्ष द्या. चपातीचा नाही चालत, भाताचा नाही चालत, फळाचा नाही चालत, नारळ नाही चालत. तोंड कुठे खायला तिथे. तुम्ही जेव्हा सद्गुरूंनी दिलेलं नाम जेव्हा रीतीनं घेता आणि त्या नामचिंतनाने अष्टसात्विक भाव तयार होतात. देहातल्या सगळ्या नद्या वाहायला लागतात. मी सांगितल्या नद्या बरं का, 14 नद्या. आता कुणाच्या लक्षात आहेत काय माहिती, सांगाल का कुठली, कोणाची कुठली नदी आहे ती? राहू दे, आता मी घेत नाही. आता त्या नद्या व्हायला लागतात आणि तो आनंदाचा पूर येतो. तो जो आनंद आहे त्या आनंदाचा नैवेद्य त्या देवतेला जातो आणि देवता तथास्तु तथास्तु तथास्तु. ज्यावेळेस तुमची सद्गत अशी अवस्था होती, सद्गतिक अवस्था होती, सगळे दाटून येतात, सगळे स्तब्ध होतात, सगळे इंद्रियांचे व्यवहार स्थिर होतात, प्राण सुद्धा एका क्षणासाठी स्थिर होतो आणि त्या देवता त्या प्रसाद ग्रहण करतात. मला फ्रेश वाटते, बरं वाटतंय. अरे त्या देवता प्रसन्न झाले का आतमध्ये? तुला प्रसन्न वाटायला त्या प्रसन्न आहे. काय नैवेद्य दाखवाल? नामचिंतनाने जी स्थिती उत्पन्न होते तो त्यांचा नैवेद्य आहे. नाम आहे का तुमच्याकडे? तुमचं तुम्ही पहा. मी कसं विचारू तुम्हाला काय करायचं, पण नसेल तर मात्र घ्या. त्या 25 वर्ष कारणी लागू दे. साड्या घ्यायला 1000 रुपये लागतात, 2000 लागतात. सोनं घ्यायला लाख रुपये लागतात, थोडा. जमीन घ्यायला खूप कोट्यावधी रुपये लागतात. कपडे लत्ते घ्यायला पैसे लागतात. महाराज याची काय फी आहे नाम घ्यायची? फुकट. फुकट म्हणण्यापेक्षा अनमोल आहे, त्याचं मोल कोणालाच करता येत नाही. अनमोल वस्तू आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. निग्रह करा, मनाचा निश्चय करा, पण एवढी वस्तू स्वीकारा. असा साधू संतांचा निरोप आहे आपल्याला. ऐका, अगर ऐकू नका, पण निरोप आहे सावध होण्यासाठी. सावध होऊन हे करून मग भजन, आणि मग भजन होतं. सांगू तुम्हाला, भजनाच्या 2 भूमिका आहेत, अव्याभिचारी भजन आणि व्याभिचारी भजन. अव्याभिचारी भक्ती, व्याभिचारी भक्ती. ज्ञानेश्वरीतलं मी माझ्या मनाचं नाही सांगत, ऐकते माते जाणीजे ते अव्याभिचार भक्ती म्हणीजे. हे तर तुझे काही देखीजे तो व्याभिचार का. मी आणि परमात्मा एक आहे असं समजून जी भक्ती केली जाते तिचं नाव आहे अव्याभिचार भक्ती. ती भक्ती भगवंताला मान्य आहे. आणि मी आणि भगवंत वेगवेगळं आहे असं समजून जी भक्ती केली जाते तो घोटाळा आहे. उपाधी 2च आहेत, उपाधी एक नाही, पण स्वरूपाने मी आणि तो एक आहे. तुकोबाराय सांगतात, आता काय कर, मी भक्त होतो आणि तू देव हो. मी भक्त तू देव ऐसे करी. ऐसे करी म्हटले बर का. आणि मग आपला खेळ करायचा कशासाठी? लीला करू आपण. मी भक्त होतो, तू देव कर, तू देव हो, आणि लीला करू. त्या लीला लोकांना मार्गदर्शक ठरतील. अशा देव भक्ताच्या लीला तिथे सुरू झाल्या. असा विषय तो. चला मग हा नामाचा जो विषय आहे तो अशा पद्धतीने आहे, तो आपण स्वीकारावा असं या चांगदेव पासष्टीच्या माध्यमातून चांगदेवरायांना हे स्वीकारायला लागलं. आपली काय कथा आहे आपण लक्षात घ्यावी भूमिका. हे विषय हा समजून घ्यावा. असो एक सांगितलं, बोलण्याचा शब्दाचा जेव्हा व्यवहार होतो त्याचा करता कोण आहे? अंतःकरण. जेव्हा जेव्हा हा व्यवहार होतो तेव्हा तेव्हा मी केलं नाही, माझ्यामुळं झालं, पण त्याचा करता कोण आहे? तुमचं अंतःकरण आहे. त्या बोलण्याच्या काय भांडण होऊ दे, काय चांगलं बोलू दे, काय वाईट बोलू दे, ते करते पण कुठे टाकायचं? तिथं टाकायचं. दररोज त्याचं चिंतन करा.
निष्कर्म स्थिती, किती बी बोलू दे, किती बी काय होऊ दे, पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही या भूमीतो. चांगदेवाचं पहिल्यांदा करते पण तपासायचं चाललंय. श्री गुरु मुक्ताबाईचं ह्याचा करता मेला, याचा जीवपणा बाद झाला तरच हा कामाला येईल. हा काहीतरी धरून राहिला आणि तसंच धरून मी जर याला उपदेश केला तर काही कामाला येणार नाही. ते पकडून धरत पाहिजे. दुसरा करता, दुसरा विषय वायू. वायू पंचमहाभूताचा पसारा आहे सगळा आतमध्ये. मायेचा पसारा आतमध्ये भरलेला आहे. वायूच्या सत्वगुणाचा परिणाम तुमचं मन, काय तुमचं मन. आणि प्राणातला उदान घ्यायचा. प्राणातला उदान घ्यायचा आणि ज्ञानेंद्रियातली त्वचा घ्यायची. हे घ्यायचं. आणि व्यवहार कशाचा होतो? स्पर्शाचा होतो. धक्का लागला, काय गरम झालं, काय थंड झालं, हा व्यवहार चालूच आहे दिवसभर, नाही का? आता फॅनची हवा येते, हे बंद झाले, पुन्हा गरम होतं, पुन्हा दिवसभर काही नाही काही चालूच असतं. उष्ण आहे, कठीण आहे, मऊ कठीण, हे व्यवहार होत राहतात. मग मऊ कठीण झालेला व्यवहाराचा करता कुठे मारायचा? मनावर मारायचा. आता लक्षात आलं, त्याचा करता कोण आहे? मन आहे. तसं तर सगळ्याच कर्माचे संकल्प विकल्प मनामध्ये होतात, पण एका व्यवहाराचा करता शोधायचा, त्याच्यावर मारायचा. मोकळं. मनाची फॅमिली कळाली का? मन, वायू, मन, उदान, त्वचा, त्वचा. हात येईल ना कर्मेंद्रिय, पण हात घ्यावा लागेल ना तुम्हाला. कर्मेंद्रिय मधलं घ्यावं लागेल ना हात आणि स्पर्श. बरोबर. आणि मग स्पर्शाचे झालेले व्यवहार कुठे मानायचे? मनाच्या ठिकाणी. हात. बरोबर. हात घ्यावा लागेल. कर्मेंद्रिय हात, त्वचा आणि हात. त्वचा ज्ञानेंद्रिय आणि हात कर्मेंद्रिय आणि स्पर्श विषय. चला तिसरा घ्या पटापट बोलून आपण पुढे जाऊ. तिसरा विषय घ्या. तेजाचा. तेजाचा सत्वाचा परिणाम आहे ती बुद्धी आहे. अग्नीची जी बुद्धी आहे, बुद्धी समान वायूवर बसते. बुद्धी काय करते? समान वायूवर बसते आणि डोळ्याकडे येते. तिचं डोळं हे ज्ञानेंद्रिय आहे आणि पाय हे कर्मेंद्रिय आहे आणि रूप हा तिचा विषय आहे. जेव्हा जेव्हा पाहण्याचा विषय येतो, पाहण्याचं कार्य घडतं आणि पाहून काय व्यवहार होतात पुढचे, तेव्हा तेव्हा पाहण्याचा करता कुठे बसवायचा? बुद्धीच्या ठिकाणी. पाहण्याचं कर्म जे जे घडतंय ते करते, पण कुठे नेऊन ठेवायचं? बुद्धीच्या ठिकाणी. तुम्ही बुद्धी बी नाही आणि बुद्धीच्या त्या फॅमिलीमध्ये झालेलं जे कर्म आहे ते सुद्धा तुम्ही नाही. तुम्ही कर्म बी नाही, तुम्ही करता बी नाही, तुम्ही त्याला जाणणारा जो जीव आहे तो बी नाही. तुम्ही आत्मा ब्रह्म हा तुमच्या शिवाय काय होत नाही आणि तुम्ही काही करत नाही. या भूमिकेवरती यायचं. चला पटापट फॅमिली घेऊ आपण. या संपूर्ण टाकू. 2 फॅमिली राहिले, थोड्या ओळखून टाकू. चौथी कोणती? चौथं तत्व कोणतं राहिलं? जल, आप तत्व. बरोबर आहे. आपाचा जो आहे तो चित्त, ज्ञानेंद्रियापैकी. चित्ताचा वायू आहे तो प्राण आहे आणि चित्ताचा ज्ञानेंद्रिय जीव आहे. त्याचा विषय आहे तो रस आहे आणि इंद्रिय आहे ते उपस्थ आहे. मग रसनेचा जेव्हा जेव्हा व्यवहार होईल, जेव्हा जेव्हा खाण्यापिण्याचा व्यवहार होईल, जेव्हा जेव्हा रसनेच्या माध्यमातून व्यवहार होईल, तेव्हा त्याचा करता कुठे टाकायचा? चित्ताच्या ठिकाणी. चित्ताचं ते कर्ण आहे, चित्ताचा तो विषय आहे, तो कर्म तिथे, तो व्यवहार तिथे टाकायचा. आणि मी त्या कर्त्या आणि कर्मापासून मी कसा आहे? आत्मा ब्रह्म आहे. मी अलिप्त आहे, अलिप्तच आहे. अज्ञान आणि ते फक्त मी आहे असं त्याला वाटत होतं. निष्कर्म स्थिती गाठायची. तर आणि शेवटचं पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्वाचा अहंकार. अहंकार हा शेवटचा प्राणवायू कोणता राहिला? अपान. अपानावर बसतो. अपानावर बसून पुढे येतो, नाकामध्ये येतो. कर्मेंद्रियामध्ये गुद घ्यायचं आणि विषयामध्ये गंध घ्यायचं. म्हणजे श्वसनाचा, वासाचा जेव्हा जेव्हा व्यवहार होईल, वासाच्या निमित्ताने अनेक विषय जेव्हा आपल्या समोर येतील, त्याचा व्यवहार होईल, त्यावेळेस तो विषय कुठे मारायचा?
अहंकाराच्या ठिकाणी मारायचं. किती कर्ते झाले आणि किती व्यवहार झाले मुख्य? 5 कर्ते झाले आणि व्यवहार किती झाला? 5 झाला. पण 5च्या पुढे अनंत व्यवहार चालतात, उपव्यवहारच्या. सगळे ह्या 5तच बसतं बरं का. आणि चिंतन काय करायचंय आपल्याला? लक्ष काय द्यायचंय? हे कर्म बी मी नाही, पंचविषयाच्या माध्यमातून होणार अनंत कर्म मी नाही, त्याचा करता मी नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. 8व्या अध्यायातला काय? शृणन् स्पृशन् जिघ्रन् अंशन गच्छन स्वपन स्वशन. या सगळ्या क्रियाशी माझा काही संबंध नाही. किंचित करोमीति, हे मी करत नाही. ज्या चाललेल्या क्रिया आहेत त्या पंचज्ञानेंद्रियच आहेत तुम्हाला. विसृजन नाही, प्रलपन नाही, निमिषण नाही, उन्मिषण नाही. इति वर्तंत धारे इंद्रियाणि इंद्रियार्थेषु इति वर्तंत धारे. ते त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांचा विषय चाललेला आहे. माझा काय त्याच्याशी संबंध नाही. त्याचे 2 श्लोक आहेत. मला वाटतं 9 नंबर आणि 10 नंबर किंवा 8 नंबर आणि 9 नंबरचे श्लोक आहेत. 5व्या नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. शृणन् स्पृशन् जिघ्रन् अंशन गच्छन् स्वपन स्वशन. सगळ्यात कठीण श्लोक उच्चारायला बरं का ज्ञानेश्वरीतला. सगळ्यात कठीण श्लोक आहे. आणि त्या श्लोकामध्ये ही प्रक्रिया आहे. हो, इंद्रिया आणि मी विसृजन नाही, मी प्रलपन नाही, मी निमिषण नाही, मी उन्मिषण नाही. हो, इंद्रिया आणि इंद्रियार्थेषु इति वर्तंत धारयत. त्यांचा व्यवहार हो त्यांच्या धर्मानुसार चालत राहतो, त्यांच्या कर्मानुसार चालत राहतो. माझा त्याच्याशी काही संबंध नाही असा सांगणारा तो श्लोक आहे. तिथे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते ज्ञानेश्वरी काढून पाहू शकता. आता ह्या रोजच्या व्यवहारामध्ये हे चिंतन आपल्याला आणून बसवायचंय. जेव्हा जेव्हा तुम्ही डोळे बंद करून बसा, श्री गुरूंचं ध्यान करून नामस्मरण कराल, त्या वेळेस दिवसा कर्म करताना जरी तेवढा विवेक नाही राहिला, लक्षात घ्या, तेवढा विवेक जरी नाही राहिला तरी सुद्धा ज्यावेळेस चिंतन करायला दिवसभर झालेल्या कर्माचा लेखाजोखा होईल. कर्म झाली तरी त्याचे 2-4 पॉईंट तयार होतील का? फार नाही, सकाळी झालेलं, दुपारी झालेलं, संध्याकाळी झालेलं. आणि त्याच्यातला करता तिथे मारायचा. आणि त्या वेळेस चिंतन करताना 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ असेल, माझा याचा काही संबंध नाही असं म्हणून तुम्ही वेगळे होऊ शकता. कर्म करताना होत असेल तर मग काय तर विषयच नाही, बरोबर सुटका झाली म्हणून समजायचं. हे कर्तव्य घालवण्यासाठी मुक्ताबाईंनी आता पॉइंटवर आलो आपण, शेवटचं मुद्दा जो आहे तो मुक्ताबाईंनी चांगदेवाला सांगितलं की आता उद्या आपल्याला एक बळी द्यायचा आहे, तुम्हाला अनुग्रह द्यायचा आहे आता, बरोबर का महाराज? पण आता एक बळी द्यायचा आहे. चांगदेवानी मिटिंग घेतली आणि सांगितलं. 1400 शिष्य होते साधे, आणि ते तयार केलेले बरं का, असे म्हणजे सगळे विद्या बुद्धी सिद्धी सगळी तपश्चर्या केलेली. आपले जसे खास शिष्य असतात की 4-2, बाकी सगळे असतात, पण खास जवळचे तसे तयार केलेले शिष्य. त्याला सांगितलं उद्या एक जण कुणीतरी या कापायचा याच्यात. कारण रोज ते म्हणायचे, महाराज आता आम्ही तुमचंच आहे, काय तुम्ही सांगाल तसं, काय म्हणाल तसं, आता आमचं जीवन तुमच्या चरणाशी समर्पित आहे. महाराजांना वाटतं हे बरे आहे, कापलेच झालेले आहे. एखादा म्हणायला काय हरकत आहे, एखादा कापला तर काय फरक पडतो, कुणी तयार होईल कापायला. अशा भ्रमात होता चांगदेव. आता सगळे चांगदेवच आहेत. लय कठीण काम आहे. आणि मग संध्याकाळी सांगितलं म्हणजे 3:30 वाजता या कुणीतरी, कोणाचं असं नाव घेतलं नाही. मला एक विचारायचंय तुम्हाला, कोण आला असेल तिथे? किती जण आले असतील मला कापा म्हणून? तुम्हाला बरोबर माहिती आहे, तुम्ही आपल्यावरून ताणलं, तुम्हीच गेलं नसेल म्हणे. काय सांगितलं असेल अडचण? माझ्या घरी काम आहे. हे संन्यासी उघडे बंब, अंगाला राग लावून फिरणार, यांचं कोण आहे घरी? तेव्हा खाऊ पासे नुसते आलेले तिथे खायला गिळायला. काय दुसरं काय उद्देश होता? आपण जर श्रीगुरूला समर्पित होता तर का नाही बरं कापलं असतं का? साधी अक्कल पाहिजे. श्रीगुरू काय कापतात का? अरे मारून अमर करणारे आहेत ते. श्रीगुरूचं सामर्थ्य काय, मारतात का? मेलेला आहे ते मेलेलं दाखवतात, तू त्याच्यापेक्षा वेगळा हे दाखवतात श्रीगुरू. का तुला मारतात? तुला कशाला मारते?
तू आपाप जाणार तिकडे मसनात तुझं जाऊन चालणार आहे, त्याला कोण बघणार आहे? त्याला काय बघणार? मारायचं ते मरेल जेव्हा मारायचं, कारण संपलं की जाईल ना ते, त्याला आम्ही काय करतो? आणि ते चाललंच आहे त्याच्या वाटेवरच आहे. आपण सगळे कुठल्या दिशेने चाललोय? आता आपणच म्हणायला लागतोय, आपण कुठल्या दिशेने चाललोय? आपण सगळे स्मशानाच्या दिशेने म्हणा आहे की नाही? चाललोय की नाही? हळूहळू हळूहळू कसं हळूहळू तो आपला याच्यासाठी म्हणून म्हणायचं, तुमचा नाही बरं, तुम्ही वेगळे त्याच्यापासून. आत्मस्वरूप म्हटलं की त्याच्यापासून वेगळे, त्याला पाहणार नाही, सगळ्यांना पाहणार. बालपण पाहिलं की नाही? पाहिलं. वृद्ध पण पाहिलं की नाही? पाहिलं. म्हातार पण पाहिलं की नाही? पाहिलं. आणि मरणाला पाहाल की नाही? पाहणार. आणि मर जळताना पाहणार की नाही? पाहणार. तिसऱ्या दिवशी मागायला येतं ते, माझा देह कुठे ठेवलाय तो तेवढा द्या. ते म्हणजे जाळून टाकला, आता दुसरा देह बघतो जा. तिथे दगडावर त्याला बसवलेलं असतं, दगड असतो की नाही? सगळी मी सांगावं काय ते म्हणे इथे बस झाला, ते बसतं दगडावर 3 दिवस. तोपर्यंत ह्याने त्याला पेटून त्याचं खाक करून टाकली. तिसऱ्या दिवशी त्याला या दिवशी मागते ते, माझा कुठे घे तुझा नाही म्हणे, आता हे भात खा, तेवढ्या पिंड दिलेलं असं तेवढं खा आणि मार्गाला लागते, चल संपलं खा. आणि ती तर होतं ते जाळून टाकलं त्याचं, म्हणजे मर्ग का असं रोगाट होतं ते होतं, त्याला राहायला कोपट त्याचं ते दिलं येणं पेटून. आता राहायला कुठं आहे? मग आता राहायला आता राजाचं बी दिसतंय, ते प्रधानाचं बी दिसतंय, मंत्र्याचं बी दिसतंय, जावं कुठं ह्याला कोण उभा करते दारा, हे गेले डुकराचे. तिथं तेवढं सामर्थ्य तेवढंच होतं ना, पुण्य दिलं ते गेलं तिथं. काय ना ते बी मिळत नाही, कशाचा चेतून चिलट सुद्धा नाही करायचं, मच्छर किडा मुंगी सुद्धा नाही, असंच लटकते. त्याला म्हणतात भूत. त्याला काय म्हणतात? आणि ते मग काय देते, असं कोण सापडलं शेतात येताना जाताना, कोणाचं जर घरते घाबरू नका, तुमच्या नादी नाही लागणार, नाव घेण्याच्या नादी लागणार, नुसतं नाव म्हणलं ते मरतंय ते. भूताने घाबरत नाही बरं का तुम्हाला, अशी भूत होत. आणि देह जो देहात असतानाच ज्यांनी देहाचा तिलांजली दिलेली आहे, तो आता कशाला देह शोधेल मला सांगा? त्याला कळालेलं हे नासक आहे, हे मला आता इथे जायचं नाही. तो आपल्या आत्मस्वरूपाला मिळून गेलेला स्वस्वरूपाशी लीन झालेला. आणि देह गेला काय? देह असताना जो त्याला काय उभया उभे पण नाही जयाचे, मग पडेल या घन गवन तयाचे. म्हणून प्रतितीचे पोटीचे पाणी न हाले, त्याच्या पाणी सुद्धा पोटात हालत नाही मरताना. आणि उभा असताना त्याचं लक्ष दिलं नाही, पडल्यानंतर काय तो पाहिजे त्याच्याकडे. उभ्या उभे पण उभे असताना उभं पण नाही पाहिलं, पडल्यानंतर काय तो विचार म्हणजे जायचं नव्हतं. शरीर जायचे ठेवण धरीशी जमी अभिलाष, कशाला अभिलाष साधू संत आम्हाला शिकवतात. या सगळ्यांना पाहणारे आहोत आणि पाहून शिल्लक राहणार. तुम्ही तुमच्या मरणाला मी पाहिले बरं का, वारंवार विसर पडला असेल. आणि आता मी याला जळताना तुम्ही पाहणार आहे, दगडावर बसून त्या. आणि पाहण्यासाठी शिल्लक राहू नका, पाहण्यासाठी शिल्लक राहू नका. शिल्लक ठेवेल तुम्हाला वासना, शिल्लक ठेवेल तुम्हाला कर्म. करत्या ज्या कर्माचं तुम्ही करते पण स्वीकारलं, ते कर्म संचितात गेले म्हणून समजायचं. तीन प्रकारची कर्म आहेत, संचित, क्रियामान, प्रारब्ध. आता जे आपले क्रिया होते त्याचे 2 भाग होतात, पाप आणि पुण्य. आणि ते संचितात जाऊन पडत असतं, संचित वाढत असतं आणि ते प्रारब्धाला पुन्हा भोगायला येत असतं. अजून एक युक्ती आहे, याच देहाच्या कर्मावर 84 लक्ष फिरणं आहे बरं का, दुसऱ्या देहाच्या कर्माचा काही संबंध नाही. याच देहात कर्म वाढवता येतात आणि याच देहात कर्म संपवता येतात. येण्याची शरीरे शरीरा येणे सर, येण्याची याच शरीरामध्ये येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झाले चिरापड. कर्म सब कर्माचा निपचार आहे, काय शिल्लक ठेवलं. आणि कर्म शिल्लक न ठेवण्याची जी युक्ती आहे, कर्ता भाग करणं. पहा, संचित कर्म अज्ञान शक्तीच्या अधीन आहे, प्रारब्ध कर्म विक्षेप शक्तीच्या अधीन आहे आणि क्रियामान कर्म देहात आध्यात्मिक शक्तीच्या अधीन आहे.
मग ते साठलेलं जाळायचंय, साठलेलं जाळायचंय. मोठं आहे, भरपूर कर्म येतात, ती जाळायची आहे. आणि ती जाळण्यासाठी ज्ञान अग्नी तिथे लागला नाही का. सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माच्या आहुती ज्ञानाग्नी प्रदीप्ती दिदली या ज्ञानेश्वर. त्या मंत्राने ज्ञानाग्नी पेटत असतो आणि त्या ज्ञानाग्नीमध्ये सर्व कर्माच्या संचित कर्माची आहुती जळत असते. कारण ती ज्या शक्तीच्या अधीन आहे ती शक्तीच तुम्ही पेटवून दिली, अज्ञान आवरण शक्ती. दुसरं जे आहे ते क्रियामान कर्म. क्रियामान कर्म मी देह या तादात्म्य घडत असतं आणि जेव्हा ते तादात्म्यच राहिलं नाही तर त्या देहाकडून क्रिया होतात, क्रियामान होत नाही, त्याचं कर्म तयार होत नाही, त्याचं पाप पुण्यात रूपांतर होत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. हा पुढे सांगा. लागो नदी पाप पुण्य अंगा. आमचा काही संबंध नाही त्याच्याशी. मग त्यांची पाप पुण्य जातात कुठे? लक्ष द्या बरं का. मध्ये मध्ये मला म्हणावं लागते तुम्ही नाही दिलं तरी. हा त्यांची साधू संतांची ज्या स्थितीला पोहोचलेल्या महात्म्यांची पाप पुण्य जातात कुठे? त्यांना तर लागत नाही म्हणजे आम्हाला नाही लागत. आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप म्हणजे ज्ञानरूप झालो. ते आम्हाला चिटकत नाही पण होतात ते क्रियेने. आता काय नियम आहे तो नियम आहे. ते जातात कुठे? जो त्यांची निंदा करतो त्यांच्या भोडक्यावर काय जाऊन बसतं? पाप. सावधान. नामधार्याची साधू संतांची निंदा करू नका. माताला मी काम आलं हो. आणि ते देवाला बी निघत नाही. देवाचं काम नाही ते काढायचं. ते साधू संतांनी माफ केलं तरच ते निघतं. लक्षात आहे. म्हणून त्यांची निंदा करा. साधू संतांची निंदा नाही करायची. मुख व्हायची पाळी येते, भैरव व्हायची पाळी येते. हा हरिभक्ताची स्तुती नाही केली, साधू संतांची निंदा केली, त्यांनी वाचा पंगू झाली. काय काय हे बघायला माहिती नाही. आणि पुण्य कुठे जातं? त्यांचं पुण्य कुठे जातं? जे सेवा करतात, जे स्तुती करतात. नुस्तुती म्हणजे अशी शाब्दिक सेवा करतात. सेवेने कसं त्यांचा पुण्यरूप आशीर्वाद आपल्याला प्राप्त. साधू सेवा, संत सेवा, श्रीगुरु सेवा अशी व्यासपीठाची सेवा आपल्याकडून घडत राहते. ही सुद्धा तुमची सेवा चालू आहे बरं का. सेवेतलाच हा प्रकार आहे. तुम्ही जे श्रवणाला बसलात ना हे श्रवण सेवा आहे. साधू सेवेमध्ये याचा अंतर्भूत होतो. लक्षात ठेवा. सेवेचे अनेक जे प्रकार आहेत त्यातला श्रवण हा उत्तम प्रतीचा, उच्च प्रतीचा सेवेचा प्रकार आहे. लक्षात ठेवा. नाही ऐकली गाईले ऐकली नाही नाही भैर्यातलंच आहे मला वाटतं का. नाही श्रवणी आली हरिकीर्ती, नाही साधू सेवा घडली, नाही संत कीर्ती श्रवणी आली. हा ते प्रमाण त्याच्यावरच प्रमाण आहे. आपण मला शिकलेलं मुख्याच आहे. मला मुख्यातच ते नाही आलं. हरिकीर्तन नाही श्रवणात आलं, संत कीर्ती नाही श्रवणात आली माझ्या, वेदशास्त्र नाही पठणात आलं माझ्या. तुमचा बाहेर ही सेवेचाच हा प्रकार. तुमची आता सेवा चालू आहे. सेवेमध्ये आहात, पात्र आहोत आपण साधू संतांच्या आशीर्वादाला, साधू संतांच्या तथास्तुला. लक्षात ठेवा. क्रियामान जे बाद होता आपला विषय चालला होता. क्रियामान बाद करण्यासाठी देह, मी देह नाही या भूमिकेवर आला की क्रियामान संपलं. आणि आपला सगळा व्यवहार मी देह म्हणून चालू आहे का मी आत्मब्रह्म म्हणून चालू आहे? देह म्हणून चालू आहे. आणि देह म्हणून चालल्यामुळे पाप पुण्य होतात. पाप पुण्य झाल्यावर संचित तयार होते. काय करायचं? आणि प्रारब्धाचं काय करायचं? प्रारब्ध भोगून संपवायचं. हा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. पुढचं फार महत्वाचं आहे. सांगा. हरिकृपे त्याचा नाश झाला. नाश या शब्दाचा अर्थ बाद घ्यायचा. नाश म्हणजे संपलं का प्रारब्ध? नाश झाला. प्रारब्ध संपलं का? नाही. प्रारब्ध पण कसं बाधित. बाद कशाला म्हणायचं? तुम्ही जळालेली दोरी बघितली का? जळालेली दोरी आपल्या दोरी तर दिसते की नाही? सुंब दिसतो तो, पण त्याला उचलायला गेलं तर काय हाताशी येतं? राख हाताशी. तसं बाधित कर्म आहे. बाधित अनुवृत्तीने मिथ्यत्वानी कर्म करायचं.
लहान मुलाचा आजोबा घोडा होतो. पोरग ना तुझं हाताला पेटला ना तर ते म्हणजे घोडा कर, काल केला होता तर आज मी कर, आजीला मी बनवतो. ते घोडा बनवतो. मग आजोबा खरा घोडा होतो का खोटा होतो? काही वाटत नाही. लेकराच्या हातासाठी झालेला खोटा घोडा मिथ्यात्व आहे, त्याच्यात काय राम नाही, काय खरा घोडा थोडी. असं खोटं खोटं. तुम्ही नाटक सिनेमा बघितले की नाही? बघितलं की नाही? नाटकातला राजा आणि नाटकातली राणी, दोन राण्या, राजपुत्र, प्रजा, गरीब आणि सैन्य. त्यातलं कोणतं खरं असतं? राजा मरतो शेवटी, त्याचा खून होतो, बरोबर आहे की नाही? त्यातलं ते पात्र कोणतं खरं आहे? कोणतंच खरं नाही. आणि त्याचं मरण खरं आहे का? मेला तो राजा, आणि मेला असं तर दुसऱ्या दिवशी नाटकाला पुन्हा राजाच आहे. काय कशी गंमत आहे बघा. मग त्या राजाला माहित आहे हे मी नाटक करतोय, पण राजा किती छान करत असतो तो, राजा किती फसला चाललेला असतो. और नसलेल्या राजाने राजाचं पात्र उलटवलं आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. काय सुंदर राजा केला तो. राजा होता का तो? सुंदर राणीचं पात्र केलं. राणी नव्हती, राजपुत्र. त्याचा भिकारी झाला होता, तो खरा श्रीमंत होता व्यवहारात, आणि तिथं भिकारीचं पात्र करत. त्याला माहित होतं हे राजा, तू राजा असं तर तुला तिकिटीला पैसे मी दिले. लोक एकाच बसमध्ये त्याला पैसे नाही, ते राजाचं पात्र करते आणि हे भिकाऱ्याचं पात्र करते. याने तिकीट काढून आणले, पैसे कुठे आहेत? तुम्ही राजाचे कपडे घालून नाटक करू नको, पैसे मी दिले तिकिटाला. बघणारे मात्र खरे समजतात, ते रडायला लागतात. अरे राजा मेला, आता काय आहे, अरे भिकाऱ्याचं काय. बघणाऱ्याच्या दृष्टीनं ते खरं आहे, आणि करणाऱ्याच्या दृष्टीनं करणारा किती निवांत असतो. रोज मरतो, उद्या परत दुसऱ्या नाटकात. मग आता आपलं हे नाटक चालू आहे का खरं खरं आहे? हे आता चालू आहे ते नाटकात. तुम्ही आता काय झालाय? बाप झालाय, मुलगा झालाय, रेशन दुकानदार झालाय, काय काय झालाय? खरा झालाय का खोटा झालाय? हा, मग खोटं समजा मी काम झालं. किती बी रेशन मांडा, काय सांगा, किती बी शेती करा, किती बी काय मुलांना मोठं करा, किती बी आई वडला काय काय करायचं करा, पण नाटक समजा करताना बघणार बघू दे खरं आहे. तुम्ही खरं नका करू. कीर्तन काय झालाय, काय प्रवचन काय झालाय, अजून काय चांगले उपाय सांगले, गेल्या पागल तुला 65 सांगणार आहे का काय? तुला कळलं पाहिजे ना नाटकाचा म्हणून तुला बसवलाय. तुला जरा बरं जमते म्हणून बसवलाय. तू का 65 कराय का तुला सांगणार प्रवचन कराय का? आणि असं समजलं तो गुंतला ना, मेला नाही, ते अडकलं ना. असे इथे अडकले बाबा, कीर्तन का प्रवचन का, हे नाही अडकले, हितला अडकलाय. तुम्ही लय सुखी आहे. कीर्तन करायला विचारलं गावोगाव फिरताना काय त्याचे हाल होतात. बाबा बाबा महाराज वाईट वाटून घेऊ नका, लय पडते विचार. अडकून पडले ना. कीर्तन हे माध्यम चांगलं आहे, पण अडकणं हे चुकीचं. त्याच्यात अडकायचं नाटक आहे सगळं. आणि त्या नाटकात तुम्हाला आई व्हायला सांगितलं, मुलगी व्हायला सांगितलं, आजी व्हायला सांगितलं, व्हायचं, मोठं व्हायचं पात्र करून. नाटक करणारा कधी त्यात अडकत नसतो, कारण त्याला दुसरं नाटक करायचं परत. असं पाहिजे पात्र. पात्र एकदम चांगलं वाटवायचं. काय जे आलंय ते वाट्यात. बाप आला असं चांगला बाप करा, आई असेल तर चांगली आई करा, काय हरकत. सासू आली असेल तर चांगली सासू करा, सून आल्या चांगली सून करा, काय प्रॉब्लेम. नाटक आहे, नाटक करायला काय प्रॉब्लेम. जसं रोल असेल तसं चांगलं करा, म्हणजे त्याचं भगवंत ते तथास्तु म्हणत असतो. हे नाटक आहे. कर्म जे आहे ते माईक आहे आणि माया नसलेली आहे. त्यातलं कर्म भी आणि त्यातला कर्ता भी नसलेला आहे. चांगदेवाचा आपण तिथून गेलो बाजूला. चांगदेवाचे किती शिष्य आले असतील कापून घ्यायला? तुम्हाला विचारतोय. 1400 होते पक्के, तसे 1 लाख जण आले होते. पण ते 1400चीच मिटिंग घेतली. बाकीचे म्हणजे एकादशीला येणारे आहेत, पौर्णिमेला, आमुषाला, याचं काय करणार. पण हे आपले खास कान कापलेले, कान मोकलेले सगळे आहेत.
असं किती आले असतील, कोण नाही ना. चांगदेवाने पहाटे ब्रह्ममुहूर्तावर पाहिलं तर कुणीच नाही, आणि कुणाला बोलवायला कधी एक सुद्धा राहिला नाही. सगळ्यांनी कारणं दिली, माझं जरा तब्येतच बरी नाही, घरी जायला लागते, प्रॉब्लेम आहे. काय 1400 लोकांनी 1400 कारणं दिली असतील बाबा, आहे की नाही. माणूस किती लबाड बरोबर नाटक करत म्हणे काय कापून घ्यायचं, याला काय जाते म्हणे कापायला, ह्याच्यासाठी आपल्याला म्हणजे चाललाय. हा शिष्य कसा, असा शिष्य असतो का. वेगळे होते शिष्य, कारण हे गुरु नव्हते, रीतिसिद्धीवाले गुरु, तत्वाचे गुरु नव्हते, कारण यांच्याकडेच तो विषय नव्हता. समाधी होते, समाधीचं शिक्षण होतं, पण तत्व जे होतं ते नव्हतं तिथे. आणि ते तत्व प्राप्त करण्यासाठी मुक्ताई सांगितलं तुझा बळी द्यायचा आहे. एक बळी पाहिजे मला, मी आदिशक्ती, आदिशक्तीला बळी लागतो, देवीला बळी लागतो, असा इतिहास आहे पुराण. असं कशाचा बळी लागतो ते आता लक्षात घ्या, नाही घोटाळा होईल. आपण बी कापायला सुरुवात करू. सुरुवातीला काय झालं आता सांगतो एक गोष्ट. ते आम्ही आता घेतलं ते नाम भीम बाबांच्या 30 वर्षापूर्वी बाबा, आणि सगळं बंद करून टाकलं. म्हटलं आता ह्याचं काय कारण, लोक काय म्हणजे असं होईल तसं होईल, अमक होईल, नुकसान होईल, माणसं म्हणतील तुमच्या घरातली अनाधिक आजोबा पंजोबासून कापत आले, तुम्ही का बरं कापत नाही. पण तो आमचं आम्ही बंद केलं, ते एकत्रित कापत होते ना ते. बघा आज तुमच्याकडे असतं का एकत्रित पैसे जमा करायचे, आपले मळेकरी सगळे शेतावाले सगळे एकत्रित पैसे जमा करून एक जत्रा करतात, 2-4 अंतराने कापतात ते. तर आम्हाला ते वर्गणी मागायला लागली, म्हटलं आम्ही वर्गणी देणार नाही, त्यामुळे तुमचं काहीतरी वाटळ होईल. म्हणलं चालेल, काय हरकत नाही, आम्ही मिळलो तरी चालेल, पण आता तू पैसे बी मागू नको, असे पैसे देऊ काय असेल तसं, पण ह्याच्यासाठी म्हणून पैसे देणार नाही. काय गेलो तरी काय, गेलो तरी चालेल, मरायचंच आहे. 30-35 वर्षापूर्वी जरा थोडा ताण झाला, पण काम नाही त्याच्या वाटेल जाईल. बळी नाही द्यायचा, काय द्यायचं, कशासाठी बळी द्यायचं. आपल्या मुलाचं भलं भाव म्हणून शेरडीचे लेकरू कामं कापतायचं. मग माझ्या मुलाचं भलं होते, ते किती आहे, ते बी 6 महिन्याचं, हिचं किती आहे, हे तरी 6 महिन्याचं, आणि हिचं पूल कापतोय, तिच्या आईला काय वाटत नाही का पागात, त्याला वेदना होत नाही. एकाचं नीट व्हावं म्हणून एकाला कापणं, हा कुठला नियम लागतो मला सांगा ना. हा का बळी असतो, या बळीचा नाही पुरस्कार केला शास्त्राने, जरी ते म्हटलं असतं तरी. मुक्ताबाईंनी सांगितलं, चांगदेवाशी कापून दिलं आहे म्हणे, कोण नाही बळी द्यायला, माझा बळी घे म्हणे, मला काप. का चांगदेव शरण आले, त्याला कळालं होतं. मुक्ताबाई म्हटली, ज्याचा बळी द्यायचा होता त्याचा बळी दिला, तो बळी झाला माझा. कोणाचा बळी दिला चांगले मुक्ताबाईंनी, कोणाचा बळी घेतला. हा जीवाचा. हा अजून सांगा थोडं, कोणाचा बळी पाहिजे होता. अहंकाराचा बळी. वाशाला चांगदेवाला जो अहंकार झाला होता की नाही, मी गुरु आहे, माझे शिष्य आहे, असे असे सगळे माझं वैभव आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, अरे हे सगळ्याला कापून असं लीन झाला. कोण नाही, सद्गुरु शिवाय माझा कोण पाठी लागणार. हे सगळे खाऊ पसरे जेणे हे सुखाचे. अरे आज तर काही तर कोण नाही आपल्या, कोण येणार आहे तुमच्या कामात, कोणच येणार नाही. एकच सोयरा आहे आमचा, देव सोयरा, देव दिनाचा सोयरा, श्री गुरु सोयरा आहे आमचा, दुसरा कोण सोयरा. एक पांडुरंग परमात्माच आमचा सोयरा आहे, दुसरं कोण आम्हाला अंतकाळाला अधिकार. आणि ह्यांना त्यांचं सामर्थ्य तरी आहे का अंतकाळामध्ये येऊन आम्हाला मदत करणार. हे अडकले, हे काय आम्हाला मदत करणार. श्री गुरु रूपी जो पांडुरंग परमात्मा त्यांचं रूप घेऊन जो आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, तो आम्हाला पैल फिरायला घेऊन जाणार आहे, तो आम्हाला मरणाच्या भयातून दूर करणार आहे. लक्षात ठेवा, कोण नाही. ते ऐक पैसे पाणी हे काही कामाला येत नसतं, काही उपयोगाला येत नसतं. लक्षात ठेवा, भरपूर श्रीमंत माणसं पाहिजे मला, आणि भरपूर गरीब माणसं पाहिजे. नाही का, तुम्हाला प्रसंग आठवला मी सांगतो. लता मंगेशकर शेवटच्या क्षणी त्यांचं स्टेटमेंट आहे, फार ते भावून गेलं, हृदयाला स्पर्श झाला. चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. 2 नर्स होत्या, पैसा भरपूर होता, उठवायला उठवायला, केस सावरायला 2 नर्स होत्या. हॉस्पिटल 5 स्टार हॉस्पिटलमध्ये होते. त्यांनी स्टेटमेंट दिलं, माझ्या अकाउंटला आता 350 करोड जमा आहे. किती माझ्या अकाउंटला. माझी केस सावरायला एका वेळे 25 लोकांची टीम होती केस नीट करायला. आंतरराष्ट्रीय गायिका होत्या, ते का साधं वैभव होतं का लता मंगेशकर. माझा
रोजचा स्टाफ घरातला 50च्या संख्येत आहे. काय पाहिजे सावरायला मला. माझं मेकअप मॅनची टीम 2500 होती. माझं वैभव आहे एवढं सगळं, प्रॉपर्टी, पैसा पाणी आहे. पण आज असं आहे की मला स्वतःला उठता येत नाही, मला स्वतःचे केस सावरता येत नाही, मला हलता येत नाही, मला खाता येत नाही. पैसा महत्वाचा नाही जीवनामध्ये, भगवंताचं अनुसंधान महत्वाचं आहे. हे लता मंगेशकर स्टेटमेंट आहे. त्या काय परमार्थिक नव्हत्या, पण शेवटी जे कळालं ते सांगितलं. कारण गॉड गिफ्ट होते ते एवढं मोठं, म्हणजे निश्चितपणे भगवंताची कृपा होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. या महान महान सगळी जे आहेत त्यांचं शेवटचा क्षणाचा आठवा म्हणजे कळेल की काय भूमिका आहे ती. अंतकाळी कोण नाही तिथे आपल्याला. अंतकाळीचा सोयरा विठोधरा तो आहे सोयरा खऱ्या अर्थात. तो कळाला पाहिजे. तो मूर्तीतला नाही, तो स्वरूपातला कळाला पाहिजे. ते समजलं पाहिजे. आणि त्याच्या आड हे येतात, त्याच्या आड हा अहंकार येतो. त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी पैसा, आडका, अमुक तमुक हे सगळे घरचे दारच्या आड येतात. आता कशाला, या वयात कशाला, आता कशाला, आपल्याला काय गरज आहे, पैसा पाणी आहे, आपल्याला नको, खाय प्यायचे दिवस. म्हातारे म्हणतायत खाय प्यायचे दिवस आहे. जरा 10-12 वर्षाच्या मुलाला म्हटलं ना तेवढं आता एवढ्यात कशाला, तरुणला म्हटलं की आता एवढ्यात कशाला, आणि म्हातारा म्हणतोय आता कशाला. आणि काय कुठल्या वयात तरी करावं मला सांगा ना, कधी करावं, कसं मोकळं व्हावं आपण लक्षात नाही. आणि त्यावेळेस मात्र लक्षात सांगितलं की तुझा बळी ज्याचा द्यायचा होता त्याला बळी दिला. हो, त्याचा बळी दिला, तुझ्या अहंकाराचा बळी दिला. चांगदेवाच्या लक्षात आलं माझी सगळी रीतीसिद्धी, माझी सगळी तपश्चर्या काही उपयोगाची नाही, काही उपयोगाची नाही. 14 वर्षाच्या चांगदेव श्री गुरु मुक्ताबाईच्या चरणाशी लीन झाले. काय करायचं आहे ते करा. शुद्ध अंतकरणाचा, निर्मळ अंतकरणाचा, उच्च प्रतीचा, शुद्ध अंतकरणाचा अधिकारी चांगदेव लक्षात घेण्यासाठी गोष्ट आहे. आणि मग माऊली मुक्ताबाईंनी उपदेश केला. हो, सांगितलं कोहम ते सोहम झाले. आणि मार्ग चुकलो होतो, आता मार्ग सापडला मला. गुरुपुत्र झालो, मुक्ताई झालो. गुरुपुत्र झालो, मुक्ताई 14 वर्षाची, आणि हा 1400 वर्षाचा, आणि हा म्हणतो गुरुपुत्र झाला मुक्ताई. काय सोहळ्याचं वर्णन केलेलं आहे. श्री गुरुचं सोहळा केला इंद्रायणी काठी. लाखो समाज एकत्र आला. पैशाला काही कमी रीतीसिद्धी होत्या, किती पाहिजे तेवढं असं फार मोठा सोहळा. सूर्य व्यापारी काही 1.25 महिन्याचा कालावधी चालला. त्याच्यानंतर चांगदेवराय पुन्हा या शिष्याच्या बी नादी लागले नाहीत, आणि त्या रीतीसिद्धीच्या बी नादी लागले. सरळ पंढरपूरला गेले. उर्वरित आयुष्य केशवदास चांगासन नाव धारण केलं, आणि पुढचं त्यांनी आपलं जे परीक्षालं नाही किंवा पुढचं जे उमरलेलं आयुष्य आहे ते केलं. आणि खऱ्या अर्थानं चांगदेवराय मुक्त झाले जन्म मरणाच्या काळात. कोणतीही रिद्धिसिद्धी, कोणताही यज्ञ, कोणतीही तपश्चर्या, कुठलाही गंडागोरा तुम्हाला मुक्त करू शकत नाही. या चरित्रावरून लक्षात येणारी गोष्ट आहे. लक्षात घ्या बरोबर. एक श्रीगुरु सारिका असता पाठी राखा. सद्गुरु वाचूनी सापडेना सोय. काल आपण झाला सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. ज्ञानेश्वरी माऊलींची ओवी आहे, मला आठवते का. श्री गुरु निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे. हो, ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही, हा माझ्या श्री गुरूंच्या कृपेचं वैभव आहे. अख्खी ज्ञानेश्वरी श्री गुरूंचा प्रसाद पाहण्यासारखा विषय आहे. तुकोबाराय सांगतात हे पांडुरंगाचं आहे, त्यांच्या चरणी गेली. तू आहेस तू बोलवणार. सावध व्हायचा. हे आपल्यासाठी चरित्र मांडून ठेवलेलं आहे. चांगदेवराय ज्ञानदेवराय तो काळ गेला, पण हे आता आपल्याला सांगितलं आचरण करायला. सगळा अहंकार आपला बाजूला ठेवून श्री गुरूंच्या चरणाशी आपलं हित आपण साधून घेतलं पाहिजे, अशी भूमिका आहे. आणि निष्कर्मत्व जी स्थिती आहे ती आपल्याला इथून पुढच्या जीवनामध्ये साधायची आहे. आणि सरळ या सगळ्यापासून मी वेगळा आहे. पहा, हे परोक्ष ज्ञान होतंय तुम्हाला. आता जे मी सांगतोय हे परोक्ष ज्ञान होतंय. परोक्ष ज्ञानाने नाही भागणार महाराज, त्याला अपरोक्ष ज्ञान लागेल. जेवणाच्या वर्णनाने पोट भरेल का जेवल्याने पोट भरेल?
मी आता सांगितलं चपाती आहे, भाजी आहे, गुलाबजाम आहे, काय आणखी सुधारस आहे, काय काय तुम्ही आपलं अजून 4 पदार्थ ठेवा. मला काही सगळे पटापटा पदार्थ येत नाही. भाजी आहे, काय लोणचं आहे, पापड सगळं आहे. असं तुम्ही ऐकलं. जेव्हा म्हटलं मी आता घ्या पाणी फिरवा, ओम ब्रह्मा ब्रह्म हवे चला सुरू करा. काय खा दगड खावं काय जेवण कळालं, जेवण नाही समोर. परोक्ष ज्ञान म्हणतात. देव असा असा आहे, असा असा आहे, असा असा आहे, असा असा आहे, आणि तुझ्या हृदयात आहे. परोक्ष ज्ञान तुला कळालं का? तुला अनुभवाला आलं का? अप्रोक्ष ज्ञान झालं का तुझ्या ठिकाणी? आणि अप्रोक्ष ज्ञान होण्यासाठी श्री गुरु पाहिजे. परोक्षता श्रवणाने ये, अप्रोक्षता श्री गुरुनी. श्री गुरु लागेल तिथे. परोक्ष ज्ञान चांगदेवाला होतं की नाही? होतं ना. चांगदेवाला हे माहित नव्हतं का? सगळं माहित होतं, पण परोक्ष श्री गुरूंचा स्पर्श नव्हता. आणि त्या ठिकाणी श्री गुरूंचा स्पर्श झाला. आजच्या प्रवचनाचा एकच विषय होता, सांगतो. कर्मातून कर्त्याला बाद करण्यासाठी, कर्माचा कर्ता शोधून त्याच्या डोक्यावर कर्म ठेवण्यासाठी आजचं चिंतन. मला दुसरं काहीच सांगायचं नव्हतं आजच्या 2 तासामध्ये. कारण कर्मात अडकलेला जीव आहे, आणि जोपर्यंत कर्मात अडकलाय तोपर्यंत जीवपणा बाद होणार नाही. उद्या जीवपणा बी काढू आणि शिवपणा बी काढण्याचा प्रयत्न करू. उद्या दिसलेल्या जगाचा बी निकाल लावता आला तर बघू. दिसलंच कसं आधी ह्याचंही काही पाहता आलं तर पाहू. आपण लपण्या प्रगट्याकडे उद्या जायचा प्रयत्न करू. माहिती नाही झालं? ठीक आहे, 5 मिनिटं लवकर संपू. स्वस्ती श्री वटेशू तो लपोनी जगदा भासू दावी मग घासू प्रगटना करी. आता चांगदेवरायांची दृष्टी बदलली. आता जगाकडे पाहण्याचे डोळे बदलले. आता दृष्टी बदलली. सृष्टी तीच आहे, पण पाहण्याची दृष्टी आता बदलली. आणि बदललेली दृष्टी काय पाहते जगाकडे याचं चिंतन आपण लक्षात घेऊ उद्याच्या त्याच्यामध्ये. आज काय काय झालं? 5 कर्माचे करते 5 लिहून आणा. परत चिंतन करा. ज्याला येत नाही टेन्शन घेऊ नये. या तसा ज्याला जमतंय त्यांनी थोडं फार विचारा. काय त्याच्यानं नाही घेताय तुम्ही कशात आहे? तुम्ही काय नाही ऐका, फक्त जेवढं जमतंय तेवढं ऐका. काय नाही, हे नाही कळालं तरी चालेल. अजून सांगतो तुम्हाला. आता काय बोलतो हे राहू दे, लक्षात घे. तेवढं एक लक्षात ठेवा. गुरुच्या चरणाशी जाण नाम घ्या. बस एवढा एक निरोप लक्षात ठेवतो. बस झालं काम. नाही लक्षात राहिलं. आमची बुद्धी तेवढी. एवढी बुद्धी आहे की नाही? एवढी बुद्धी निश्चित आहे. असायला पाहिजे तेवढी बुद्धी. मनुष्य त्या हातावर. काही नाही बाकीचं नाही जमलं शास्त्र, बाकीचं नाही जमलं वेदांतिक चिंतन, नाही चांगदेव पासून शिकायला नाही करू दे. पण चांगदेव श्री गुरुच्या चरणी गेला एवढं तरी कळेल की नाही? श्री गुरुच्या चरणी जाऊन सगळं कामा बाजूला फेकून दिलं एवढं तरी कळेल की नाही? चांगदेवानं अनुग्रह घेतला, प्रबोध घेतला एवढं तरी कळेल की नाही? चांगदेवाच्या गळ्यात आधी माळ होती का नाही? आणि काय सांगावं आता? चांगदेव पूजा अर्चा करत होता की नाही? ज्याची पूजा होत होती लाख लोक रोज पूजा करत होते. काय सांगावं तुम्हाला? असा चांगदेव शरण गेलाय श्री गुरुना. आपल्याला तो निरोप आहे. काय होतं आपल्याला? हे नाही कळलं, हे नाही कळलं काय काळजी करू नका. जे कळत नाही ते बाजूला सारा, त्याला नका जास्त विचार करा. पण जे सोपं आहे ते स्वीकारा. साधू संतांनी फार सोपं सांगितलंय आम्हाला. हो, फार फार सोपं केलं. काहीच करू नको तू. श्री गुरूंच्या चरणाशी जा. काही तुला नाही जमलं तर नाही जमू दे, काय हरकत नाही. तिथे राहा. पडो निराही तरी नाही मागे न करी काही उगाची संतान. काय करा? एवढं साधं जमेन आम्हाला. नाही काय होतं आपल्याला हे असं ऐकलं ना मला ते थोडं अवघड जातं, कठीण जातं. आपली भाषा नाही, कसं लक्षात ठेवावं, आम्हाला कसं जमेल, हे नाही जमलं तर परमार्थ होईल की नाही. उगीच आमच्या डोक्यात शंका येतात. काही शंका नाही. हे कळालं तर अतिउत्तम आहे, सोप्या युक्ती आहे. आणि नाही कळालं तर अजून त्याच्यापेक्षा सोपं आहे. काय कळलं नाम घ्यायचं, नमाळ घालायचं, बस झालं. त्यांनी सांगितलं या एकादशीला आपलं चिंतन करा किंवा या बसात चिंतन करा, काम झालं आपलं. काय हरकत नाही, सोपं काम. मी काल सांगितलं सद्गुरू सच्चिदानंद श्रीपादरावांनी भांगलणाऱ्या बाईला मुक्त केलेलं आहे. त्यांनी सांगितलं पीक भांगलते का तण भांगलते? तुम्हाला विचारतो आता वेदांत नाही पण वेदांतच आहे. पीक भांगलता का गवत भांगलता? हा, मी आता जर म्हटलं चला गहू भांगलायला, भांगलच म्हणतो ना तुमचं खुरप ना, गहू खुरपायला चालू. मग गहू खुरपता का गवत खुरपता?
आणि म्हणता काय आणि काढता काय हा असं आहे लक्षात बोलतात झालं बोलायचं गहू खुरपायला काढायचं तण तण काढता की नाही बरोबर आणि गहू तसाच ठेवता की नाही आणि गहू काबर काढत नाही काय म्हणणार गहू काढायचं असतं का काय त्याच्यावर तर आम्हाला जगायचं पोती भरून न्यायचं ते कशाला काढायचं पण तण काबर काढायचं गहू काबर ठेवायचा तण काबर काढायचं गावाला ताप देते म्हणून बस तसं ह्यातलं तण काढायचं गहू ठेवायचा बरं ज्याला गहू ज्ञान आहे तीच भांगरू शकते का ज्याला गहू बी कळलं तण बी कळलं सरसकट काढायला लागले गरीब मशीला दोन्ही गहू पारा भरून आणलं बरं का म्हणजे भांगरून आणलं भांगून का पागल म्हणायचे नाही काढायचं ते बी काढलं आणि काढायचं ते बी काढून ठेवून आले आता काय करावं जे टाकावं आहे जे काढायचं जे ताप देतंय ते काढणं आणि जे मुख्य आहे त्याला सांभाळणं याचं नाव आहे खुरपणं याचं नाव आहे वेदांत असा वेदांत श्रीपाद बाबांनी सांगितलं तुम्ही तर त्याच्यापेक्षा किती उत्कृष्ट आहात काय कुठे अडचण येणार आहे तुम्हाला बरं का बाबा लय समजवण्याची पद्धत साधू संतांची सोपी त्यामुळे तुला काय येत नाही ना जेवायला येते ना म्हणे तुला काय येत नाही जेवायला येते ना सरसकट खाते का काय काढून खाते का सगळंच खाते म्हणे काढून खाते म्हणे एवढं कसं कळतंय म्हणे इथे काढूनच काय सगळंच खातो आपण काही तर काढतो ना त्याचं बाजूला प्रश्न असा बोललो मग काढायचं तर टाकलं कशाला त्याच्यात काढायचं तर टाकलं कशाला कढीपत्त्याची पाणी टाकली कशाला काढायची होती बाजूला तर मिरच्या टाकल्या कशाला काढायच्या होत्या बाजूला तर अरे त्यातला रस घेतला तो आता टाकून द्यायचा आम्हाला ते काय करणार आहे असा युक्तीचा पार नको असलेला भाग उपाधीशिवाय देव कळत नाही आणि उपाधी देव नाही आता काय सांग देहाशिवाय देव कळत नाही देह देव नाही आणि देह देवातच आहे देहातच देव आहे आणि देवातच देह आहे आता काय आत हरी बाहेर हरी बाहेरची हरीच आहे बाहेरचं थोडं नंतर कळेल पण आतला तरी कळून घेऊ ना आतला कळलं की बाहेरचा तयारच आहे बाहेर आतला बी तयार आहे सामान्य स्थितीत आहे असं समजून घ्या विषय महात्म्यांचा निरोप आहे विषय आणि प्रयोजन समजून घ्या एवढं समजून घ्या बाकीचं तुमचं चाललंय ते चालू घ्या म्हणजे त्याची काही देणं घेणं नाही कोण का तुमची कर्म थांबवायला नाही का कोण दागिने मागते का कोण पैसे मागते काय ती वस्तू घेऊन घ्या आपल्या अर्थ मागायला खरं का खोटं का काय बरं आहे का जमेल का मला कशाला शंका घेतात काय शंका घ्यायचं कारण तुम्ही जेवढ्या शंका घ्याल ना तेवढं आयुष्य जात आहे पहा नुसतं जाते काळ जपत असे महा पुढे काय सांगितलं स्वहिताचा घोर व्हा पुढे आम्ही स्वहिताचा घोर वाहत नाही आणि ध्यानी पण श्री हरीच्या राहत नाही काय करा सोपं आहे काय सोपं आहे हो यातले काही शब्द जरी अवघड वाटले तरी ते शब्द परिचित नसल्यामुळे अवघड वाटत आहे बाकी तुमचंच आहे कर्म बी तुमचं कर्ता बी तुमचा आणि कर्म आणि कर्त्यापासून वेगळे बी तुम्हीच आहात तुमचंच सांगण्याचा प्रयत्न केला असा विषय आहे सारे विषय वापरले परमात्मा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी किंवा सर्व संत मानव तुमच्या चरणी सेवा समर्पित करून